वर्णगन्ध गुणोपेतं ये तं कुसुम सन्तति पूजयामि मुनिन्दस्स सिरिपाद सरोरुहे गंध संभार युतेना धूपेना सुगंधिना सुगंधिना गंधेन पूजयामि तथागत। विश्व शांतीदूत, विश्व वंदनीय, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध, या सम्यक संबुद्धाचा सुवाख्यात केलेला, सुस्पष्ट केलेला, सरळ मार्गी निब्बाण अशा महान परम सुखाकडे घेऊन जाणारा, आदि मध्य व अंतिमही कल्याणकारी असणारा हा तथागत भगवान बुद्धांचा हा विश्व कल्याणकारी सद्धम्म, तथागत भगवान बुद्धांच्या या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा, तथागत बुद्धांचा आर्य पुण्यक्षेत्र असलेला असा हा आर्य भिक्खू सावक संघ, बुद्धरत्न, धम्मरत्न आणि हे संघरत्न, या रत्नाची जगामध्ये बराबरी होत नाही आणि होणार सुद्धा नाही। बुद्ध, धम्म आणि संघ या तीनही रत्नांच्या 24ही गुणांचं स्मरण करून किसा गौतमीच्या गौरवाच्या उद्गारानं, या किसा गौतमीच्या गौरवाच्या उद्गारानं किसा गौतमी असं म्हणत आहे, निबुता नुनंसो माता, निबुता नुनंसो पिता, निबुता इदिसो पतिती। याचा अर्थ इतका मस्त होते की धन्य ती माता जिला सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा पुत्र जन्मास आला, आणि धन्य ते पिता ज्यांना सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा राजरत्न पुत्ररत्न लाभला, आणि धन्य ती पत्नी जिला सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा पती मिळाला। या किस्सा गौतमीच्या गौरवाच्या उद्गारानं धम्मपदाची ही ओळ आज सर्वांना मार्गशीर्ष पौर्णिमेच्या मंगल कामना करतो। मार्गशीर्ष पौर्णिमेच्या सर्वांना मंगलाची कामना करतो। धम्मपदाची अशी एक ओळ आहे की दिवसा सूर्याचं काम आहे केवळ दिवसा प्रकाश देणं। सूर्य काय करतो? फक्त दिवसा प्रकाश देतो, आणि चंद्र रात्रीला प्रकाश देतो। सूर्य दिवसा प्रकाश देतो, चंद्र रात्रीला प्रकाश देतो, परंतु तथागत अरहंत सम्यक संबुद्ध हे त्यांच्या स्वयं तेजाने रात्रंदिवस प्रकाश देत असतात। तर या धम्मपदाने तथागत भगवान बुद्धांच्या देवानंग पियदसी महान सम्राट अशोक मौर्य आणि रक्ताचा एकही थेंब न सांडू देता अशी रक्तविहीन धम्मक्रांती ज्या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे, त्या धम्मक्रांतीमुळेच आज आपण हे सुंदर जीवन जगत आहोत। या धम्मक्रांतीचे, हे धम्मक्रांतीचे प्रणेते बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या धम्मक्रांतीला अखेरच्या श्वासापर्यंत समर्पण या ठिकाणी या रमाई बुद्धविहार नाचनगाव पुलगाव परिसरातील सर्व श्रद्धाशील उपासक उपासिका सर्वांना मी मंगलाची कामना करतो, आणि या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या तुम्हाला मी सदिच्छा देतो, मंगल मैत्री प्रदान करतो। माझे चॅनलचे नोबल ट्रूथ यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक यांनाही सुद्धा मी मंगलाची कामना करतो, आणि धम्ममित्र गणेशजी येरेकर यांनाही मी या ठिकाणी त्यांना मंगलाची कामना करतो।
उपस्थित सर्व श्रद्धाशील उपासक उपासिकांना मी पुनश्च मंगल कामना करतो। आज या ठिकाणी या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका पौर्णिमेच्या कार्यक्रमामध्ये भाषणामध्ये असं म्हणतात की पौर्णिमेचे वैशिष्ट्य काय आहे। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, पौर्णिमेच्या चंद्राच्या शीतल छायामध्ये गंभीरतेने प्रत्येक मनुष्याला आपल्या कार्याचे सिंहावलोकन करण्याची जी संधी प्राप्त होत असते, हेच पौर्णिमेचे वैशिष्ट्य आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नुसार बौद्धांचे खरे सण 12 महिन्याच्या 12 पौर्णिमाच आहे, त्या पलीकडे आपले कोणतेही सण नाही। जपान असेल, कोरिया असेल, मंगोलिया असेल, मलेशिया असेल, कंबोडिया असेल, इंडोनेशिया असेल, थायलंड असेल, श्रीलंका असेल, लाओस असेल, संपूर्ण बौद्ध राष्ट्रामध्ये तिथला प्रधानमंत्री जरी असला, तिथला राष्ट्रपती जरी असला, घरातल्या प्रत्येक कुटुंबातील सदस्य त्या दिवशी ते पौर्णिमेला पहाटेला जातात। बौद्ध पौर्णिमा असो की कोणत्याही 12 महिन्याच्या 12ही पौर्णिमा असो, बौद्ध राष्ट्रातले लोक पौर्णिमेच्या कोणत्याही दिवसाला आपल्या घरचे कार्यक्रम ठेवत नाही। ते सर्वजण कुटुंबासहित कुठे असतात? बुद्ध विहारात जातात, भिक्खू संघाला संगदान करतात, बुद्धाला पुष्प अर्पण करतात आणि धम्म श्रवण करण्यामध्ये आपला संपूर्ण वेळ घालवत असतात। ही कोणाची कुठली परिस्थिती सांगतो मी तुम्हाला? बौद्ध राष्ट्रांमधली। पण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 69 वर्ष झाले बौद्ध धम्माची दीक्षा दिली, पण बौद्ध पौर्णिमेचं महत्व आपणच विसरून गेलेलो आहोत। बौद्धांना इतर हिंदू ब्राह्मण सणाचा ठाव असतो, त्यांना माहित असते हिंदू ब्राह्मण सण, परंतु बौद्ध पौर्णिमेचा लोकांना इतिहास माहित नसतो। तर ह्या 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमा हेच खरे बौद्धांचे खरे सण उत्सव आहे, त्याच्या पलीकडे आपले कोणतेही सण उत्सव नाही आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे। दुसरी गोष्ट, या 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमेचा बुद्धाच्या जीवनाशी संबंध आहे। म्हणजे पौर्णिमेला काही विस्मयकारी घटना बुद्धाच्या जीवनामध्ये धम्मामध्ये घडलेल्या आहे, म्हणून पौर्णिमेचं महत्व समजून घेणं, पौर्णिमेचं महत्व जाणून घेणं म्हणजे बुद्धाचा जीवनपट म्हणा किंवा बुद्धाचं धम्म कार्य म्हणा जाणून घेणं होय। म्हणून पौर्णिमेचा प्रत्येक पौर्णिमेचं महत्व आपल्याला माहित असलं पाहिजे। तर ही जी मार्गशीर्ष पौर्णिमा आहे, हिला पाली प्राकृत भाषेमध्ये माघशिरो पौर्णिमा म्हणतात। कोणती पौर्णिमा? माघशिरो। मार्ग म्हणजे काय तर पालीमध्ये मग्गो म्हणतात आणि शिर म्हणजे काय तर डोकं होत आहे। तर हे माघशिर पौर्णिमेचं एक महत्व आहे। तर पहिलं महत्व आहे, बिंबिसार राजाची, मगधचा जो राजा आहे, राजगृहाचा जो राजा आहे, कोण? बिंबिसार राजाची आणि सिद्धार्थ गौतमाची प्रथम भेट झाली। लक्षात घ्या, सिद्धार्थ गौतम यावेळी ते सम्यक संबुद्ध झालेले नाही आहे, ते बोधिसत्व राजकुमार सिद्धार्थ गौतमच आहे, लक्षात घ्या। तर या मगधचा राजा, राजगृहाचा जो राजा आहे बिंबिसार राजा आणि राजकुमार बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाची जी प्रथम भेट झाली, ते कुठे झाली? कोण सांगेल बरं? तर ही प्रथम भेट झाली राजगृहामध्ये। कुठे झाली? राजगृहामध्ये। तर तुम्हाला माहित आहे, रोहिणी नदीच्या पाणी वाटपाच्या संघर्षावरून शाक्य आणि कोलियांमध्ये जो विवाद उत्पन्न झाला होता आणि त्या युद्धामध्ये सिद्धार्थ गौतमांनी युद्धामध्ये सामील होण्याचं नाकारलं होतं। ही घटना माहित आहे तुम्हाला बुद्ध आणि धम्मामध्ये। मी पौर्णिमेचं महत्व सांगतो। तर त्या रोहिणी नदीच्या पाणी वाटपाच्या संघर्षावरून त्यांनी युद्धामध्ये सहभाग घेतला नाही आणि मग त्यांनी गृहत्याग केला। कोणत्या पौर्णिमेला गृहत्याग केला? महाभिनिष्क्रमण केलं। जगाच्या कल्याणासाठी सर्वस्व सुखाचा जे त्याग करतात, सर्व सुख होतं कोणाच्या घरी? सिद्धार्थ गौतमाच्या घरी। आजही आपले लोक परदेशामध्ये विदेशामध्ये शिकायला जातात का नाही? बाबासाहेबांच्या कृपेनं पुण्याईनं, पण ते तिकडच सेटलमेंट होतात। पण जगाच्या कल्याणासाठी घरदार सोडतात, त्याला महाभिनिष्क्रमण म्हणतात। तर ज्या दिवशी त्यांनी महाभिनिष्क्रमण केलं, कोणा? राजकुमार सिद्धार्थ गौतमांनी ज्या दिवशी त्यांनी महाभिनिष्क्रमण केलं, तर त्यावेळी त्यांनी कपिल वस्तू सोडली, तर ते सरळ कुठे आले? राजगृहाला। तर त्यांनी ते पायी अंतर 480 किलोमीटरचं पायी अंतर त्यांनी पार केलं। म्हणजे त्यांनी कपिल वस्तू सोडली आणि ते कुठे आले?
आता राजगृहाला आले, बोधिसत्व सिद्धार्थ गौतम ते सम्यक संबुद्ध व्हायचेच आहे. तर त्यानं काय केलं, त्या राजगृहाच्या पहाडीमध्ये विपुल पहाड वैभार पहाड आजही आहे ते, विपुल पहाड, वैभार पर्वत आणि गिरिधकूट पहाड. तर या पर्वताच्या मधोमध बोधिसत्व सिद्धार्थ गौतमांनी पर्णकुटी बांधली. पर्णकुटी म्हणजे समजलं तुम्हाला, झाडांच्या पानांची पर्णकुटी बांधली. आणि ते सकाळी सकाळी हे बोधिसत्व सिद्धार्थ गौतम कुठे निघाले, राजगृह नगरामध्ये. राजगृह नगरामध्ये कायच्यासाठी निघाले, चारिकेसाठी, भिक्षाटनासाठी. ते सम्यक संबुद्ध व्हायचेच आहे, हे लक्षात घ्या. आणि त्या राजगृह नगरामध्ये गेल्याच्या नंतर इतका सुंदर, आता किती वयामध्ये त्यांनी घरदार सोडलं होतं कोण सांगेल, वयाच्या 29 वर्षाबाई. हा 29 वर्षाचा राजकुमार सिद्धार्थ गौतम ज्यावेळी राजगृह नगरामध्ये प्रवेश करतो, तर सगळ्या स्त्रिया, काही मुली आणि सगळे मुलं बघत राहतात कोणाकडं, अरे हा किती सुंदर आहे दिसायला. सुंदर म्हणजे कसा होता तो, 32 लक्षणं आणि 80 अनुलक्षणं नरसिंह गाथामध्ये आहे का नाही, जे असित मुनीनं वर्णित केले होते. तर हे 32 लक्षणांनी आणि 80 अनुलक्षणांनी परिपूर्ण असलेल्या सिद्धार्थ गौतमाची जी काया आहे, आबा आहे, ते कांती आहे, ते त्यांचं तेच पाहून सगळ्या स्त्रिया सगळे चकित झाले, आश्चर्यचकित झाले. त्या राजगृह नगरामध्ये वाटेनं चालणारे लोक थांबायला लागले, थांबून असलेले लोक ते त्याच्याकडे पाहत राहिले, किती सुंदर आहे हा वाला. आणि हा तरुण वयातला 29 वर्षाचा राजकुमार, याच्या अंगावर हे जाडं भरड वस्त्र, हे चिवर, याच्या हातामध्ये मातीचं भिक्षापात्र, याचे पाय किती सुकोमल आहे, रक्तचंदनासारखे याचे पाय आहे, नाजूक पाय आहे, दिसायला किती सुंदर आहे हा वाला. अरे अरे अरे, याने या वयामध्ये, या तरुण वयामध्ये घरदार सोडायला नाही पाहिजे होतं, असं कोण विचार करत आहे, त्या राजगृह नगरामधले लोक, रस्त्यावरचे. आणि सगळ्या राजगृह नगरामध्ये काय झाले, लोक जमा झाले कोणाच्या भोवताल, राजकुमार सिद्धार्थ गौतमाच्या सभोवताल सगळे लोक जमा झाले. आता ही वार्ता गावामध्ये पूर्ण ते राजगृह नगरामध्ये ती वार्ता कोणाच्या कानावर गेली असेल, महामंत्र्याच्या द्वारे राजा बिंबिसाराच्या कानावरती घटना गेली. आणि राजा बिंबिसाराने ते बघितलं. त्यावेळी राजकुमार सिद्धार्थ गौतमांनी आपली भिक्षाटन ते जमा केलं होतं भिक्षापात्रामध्ये. आणि ज्या पहाडामध्ये, गिरिधकूट पहाडामध्ये त्यांनी ते पर्णकुटी बांधली, त्या दिशेनं ते पहाड चढून गेले. तिथे त्यांनी जे भोजन ग्रहण करायचं ते भोजन ग्रहण केलं. आणि त्याच वेळी राजा बिंबिसाराच्या मनामध्ये सहानुभूती उत्पन्न झाली. आणि हा राजा बिंबिसार सिद्धार्थ गौतमासाठी त्या पहाडावर भेटीसाठी गेला. त्यांना पंचांग प्रणाम केला आणि त्यांना विचारत आहे, कारण ते मेहमान आहे ना त्यांच्या नगरामध्ये, राजाचा हक्क बनतो आपण कधी जर नवीन मेहमान आला तर त्याची विचारपूस केली पाहिजे. तर मग राजा बिंबिसार सिद्धार्थ गौतमाकडे गेला. इतकं सुंदर वाक्य आहे, तुम्ही बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये राजा बिंबिसारांच्या प्रश्नाची जी उत्तर दिली ना, तुम्ही वाचान बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये, इतकी गहन आहे आणि इतकी आवडते, म्हणजे इतकी सुंदर आहे. ते मी वारंवार सांगत असतो, आजही ती वाचली मी, तुम्ही खरोखर वाचा ते. कोणती, राजा बिंबिसाराला सिद्धार्थ गौतमाने दिलेले उत्तर. तर राजा बिंबिसार काय म्हणतो, हे सिद्धार्थ गौतमा, ज्या हाताने तू प्रजेचं रक्षण करायचं, त्या हातामध्ये तू मातीचं भिक्षापात्र घेऊन फिरत आहे, हे चांगलं नाही. तुझे जे अजान भाऊ आहे, म्हणजे तू बलदंड तुझं शरीर आहे, तर तुला मस्त आता राज्याचा उपभोग करायला पाहिजे, तुला राज्य कारभार चालवायला पाहिजे, तुला ते ऐहिक सुख भोगायला पाहिजे. कोण म्हणत आहे, आणि वृद्धाप काळामध्ये तू हे परिव्रजेचं जीवन स्वीकारलं पाहिजे. पण हे वय नाही आहे तुझं, तू तरुण आहे, धडधाकट आहे, चांगलं नाही, हे शोभा मानणार नाही आहे म्हणते. हे कोण म्हणत आहे, आणि हे सिद्धार्थ गौतमा म्हणते, राजा शुद्धोधन हे माझे मित्र आहे, मी त्यांना ओळखतो, त्याचे माझे चांगले संबंध आहे, कारण राजाला ओळखतेच ना. राजा शुद्धोधनासोबत तुझ्या पिता जे आहे ना सिद्धार्थ गौतमा, त्याच्याशी माझी चांगली ओळख आहे, मी त्यांना चांगलं ओळखतो. आणि म्हणून माझं एक कर्तव्य बनते की तुम्ही हा जो गृहत्याग आहे, हा म्हणजे हा जो परिव्रजेचा मार्ग आहे, तुम्ही त्यागून द्या. आता सिद्धार्थ गौतम त्यावेळी चुपच आहे. तर सिद्धार्थ गौतमाला आणखी माहित आहे का राजा काय म्हणतो, तुला जर ते कपिल वस्तूचं राज्य नको असेल तर मी माझं मगधचं राज्य, अर्ध राज्य तुला द्यायला तयार आहे. कोण म्हणत आहे असं,
राजा बिंबिसार. हे सिद्धार्थ गौतमा, तुला कपिल वस्तूचं नको आहे ना, तर मी माझ्या कपिल राजगृहाचं हे मगधचं अर्ध राज्य तुला द्यायला तयार आहो. आता मगधचं अर्ध राज्य म्हणजे समजलं का तुम्हाला? मगधचं अर्ध राज्य म्हणजे साधी गोष्ट नाही ना, आहे का नाही? जर तुमच्याकडे जर अशी संधी चालून आली तर तुम्ही हो म्हणाल किंवा नाही म्हणाल? समजलं का? तुमच्याकडे आता ही निवडणूक चालू आहे, तुमच्याकडे जर तो खोका जर आला रातून पैशाचा, तर तुम्ही हो म्हणाल का नाही? मग बुद्धाचं पंचशील तिकडे जाऊ द्या, सम्यक आजीविका जाऊ द्या, तुम्ही तुमचं मत विकान का नाही? विकते का नाही लोक मत? पण इथं संधी कोणती आली सिद्धार्थ गौतमाला? नाही कपिल वस्तूचं राज्य, तर हे मगधचं राज्य घे. तर सिद्धार्थानं पटकन हो म्हणा लागत होतं का नाही? चांगली संधी आहे का नाही? आणि म्हणलं असतं अरे ते कपिल वस्तूचं राज्य तर मी सोडलं तर सोडलं, पण बिंबिसार राजा मला राज्य द्यायला तयार, जाऊ दे ना. संधी आली होती का चालून? पुन्हा ते संधी चालून आली, पण सिद्धार्थ गौतमाने ती संधी नाकारली. तर बघा ते उत्तर कसं आहे. एखादा आपला मित्र असला म्हणते राजाला उत्तर देत आहे सिद्धार्थ गौतम. कोणाला? एखादा मित्र जर संकटात आला तर त्याचे मित्र त्याला संकटामध्ये सोडून जातात, आणि त्या मित्राचे जर सुगीचे दिवस आले, चांगले दिवस आले, सुगीच्या दिवसामध्ये सुखामध्ये सगळे लोक त्या मित्राची संगती करायला पाहतात. तुम्हाला तर ते माहितच आहे, सुख के सब साथी दुःख में ना कोई. हे इथलंच आहे हे वाक्य, समजलं का? म्हणजे संकटामध्ये दुःखामध्ये जे लोक, जो मित्र धावून जातो त्याला मी चांगला खरा मित्र म्हणते. समजलं का? जो संकटात दुःखात धावून येतो, मित्राच्या मित्र, तो खरा मित्र आहे. सुखात तर सगळे सोबती आहे का नाही? तुकोबारायचं वचन आहे ना, जग हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे कोण नाही. सुखाचे सगळे सोबती आहे. तर बुद्ध म्हणतात, हे सिद्धार्थ गौतम म्हणतात राजाला, जो दुःखामध्ये साथ देत असतो तोच खरा मित्र आहे. खऱ्या मित्राची लक्षणं सुद्धा सिद्धार्थ गौतमानी कोणाला समजून सांगितली? राजा बिंबिसाराला. दुसरी गोष्ट सांगत आहे, हे राजा, या जगामध्ये एखाद्याकडे भरपूर धनसंपत्ती असेल. काय असेल? भरपूर धनसंपत्ती असेल, आणि त्या भरपूर धनसंपत्तीचा आपल्या मित्रांसाठी जर तो उपयोग करत असेल किंवा धम्म कार्यासाठी उपयोग करत असेल, तर त्याच्या धनसंपत्तीला काय मिळते? स्थिरता प्राप्त होत असते. लक्षात घ्या, तुमच्याकडे किती धनसंपत्ती असू द्या, पण ती धनसंपत्ती समाज कार्यासाठी आहे ना, हितासाठी, मित्रांसाठी जर तुम्ही धम्म कार्यासाठी खर्च करत असाल तर त्या संपत्तीला काहीही महत्व नाही आहे. तर तथागत बुद्ध म्हणजे सिद्धार्थ गौतम राजाला तिसरं उत्तर देतात, मला सर्पाची भीती वाटत नाही, विषारी सापाची भीती वाटत नाही, मला त्या विजेची भीती वाटत नाही. वीज नाही का ते कडाडते, त्याची भीती वाटत नाही, मला त्या ज्वाला अग्नीची भीती वाटत नाही, पण मला ऐहिक सुखाची वस्तूची काय वाटते? भीती वाटते. कोण म्हणत आहे असं? इथं सिद्धार्थ गौतमाला बिंबिसार काय करत आहे? अर्ध राज्य द्यायला तयार आहे, पण सिद्धार्थ गौतम घ्यायला तयार नाही आहे. लक्षात घ्या. तर इथं बोधिसत्व सिद्धार्थ गौतम राजाला काय म्हणतात? एखाद्या वाऱ्याचा मित्र कोण आहे? अग्नी आहे. वाऱ्याचा मित्र कोण आहे? अग्नी आहे. या अग्नीला कितीही लाकडं पुरवली, समजलं का, तर अग्नीचा समाधान होत नाही. लक्षात घ्या. आणि सिद्धार्थ गौतम राजाला असे उदाहरण देतात की सुवर्णाचा म्हणजे सोन्याचा पाऊस जरी पडला, स्वर्ण मुद्रांचा पाऊस जरी पडला, तरी लोकांचं समाधान होत नाही. एखाद्या राजाला राज्य जरी प्राप्त झालं, खूप भलं विशाल मोठं, तरी मात्र त्याची राज्य प्राप्त करण्याची आसक्ती मात्र कमी होत नाही. लक्षात घ्या, इच्छेला कधीही अंत नाही आहे. लक्षात घ्या, माणसाच्या इच्छा ह्या वाढतच जातात. एक इच्छा पूर्ण झाली का दुसरी तयारच राहत असते. महिलांचं आहे का नाही तसं? आता मग एकदा नाही केली तर पुन्हा ते हे करू दे, चपलाहार करू दे, का नाही? म्हणजे आपण पाहतो ते पुन्हा आपण करतो, पण इच्छेला कधी अंत नाही आहे. तर सुखाची जी भगवान बुद्धाने सांगितलं, जसं एखादी कुत्र आहे आणि त्या कुत्र्याच्या समोर जर हाडूक टाकलं, हड्डी नाही का, तर ते कुत्र काय करते? त्या हड्डीला मोठ्या चवीनं काय करते? तोंडात घेते आणि ते खाते. आता खात असताना त्या कुत्र्याच्या त्या दातामधून
काय निघते? रक्त निघते. रक्त कोणाचं आहे ते? हड्डी खाता खाता त्या कुत्र्याच्या दातातूनच काय निघते? रक्त निघते. आणि ते रक्त मस्त तो त्याला वाटते का त्या हाडामधून ते चव आहे, पण ते रक्त कुठून निघत आहे? त्याच्याच दातातलं. तर असंच मनुष्याचं सुख आहे. सांगायचं तात्पर्य म्हणजे हेच आहे, जे बोधिराज कुमाराला सुद्धा बुद्धाने हेच उत्तर दिलं होतं, मुझे सुख में दुख नजर आता है और दुख में सुख नजर आता है. बोधिराज कुमाराला हे उत्तर, मुझे सुख में दुःख नजर आता है और दुःख में सुख नजर आता है. जसं आता उदाहरण दिलंय राजानं, की हे राजा, चंदनाचा लेप हिवाळ्यामध्ये जर लावला, हिवाळ्यामध्ये, तर तो सुखदायक आहे का दुःखदायक आहे? राजाला उत्तर देत आहे कोण? ऐहिक संपत्तीच्या संदर्भात सांगत आहे कोण? म्हणजे चंदनाचा लेप जर तुम्ही हिवाळ्यात लावला तर तुम्हाला नाही वात उमरण का? म्हणजे सुखदायक आहे का दुःखदायक आहे तो चंदनाचा लेप? हिवाळ्यामध्ये. आता लावून पहा बरं तुम्ही, थंडी चालू आहे कडाक्याची, मस्त सकाळी सकाळून थंडगार चंदनाचा लेप लावा, तर तो सुखदायक आहे का दुःखदायक आहे? पण हाच चंदनाचा लेप तुम्ही उन्हाळ्यात लावा, तो कसा आहे? सुखदायक आहे. जसं उदाहरण दिलं सिद्धार्थ गौतमानी, जसं आता तुम्ही स्वेटर घाला हिवाळ्यामध्ये स्वेटर घाला, जाडसरवालं घालून पहा, ते सुखदायक आहे का दुःखदायक आहे स्वेटर हिवाळ्यामध्ये? आणि हेच उन्हाळ्यामध्ये घालून पहा, दुःखदायक आहे. हे उदाहरण दिलेलं आहे सिद्धार्थ गौतमांनी राजाला. तर ह्या सर्व गोष्टी राजाला समजून सांगितल्या आणि सिद्धार्थ गौतमाचं नाही ऐकलं. पण आजच्या काळामध्ये जर एखाद्याला म्हटलं असतं का माझं अर्ध राज्य देतो, माझं राज सिंहासन देतो, समजलं का? एवढंच नाही, राजा बिंबिसार काय म्हणतो, तुला कपिल वस्तूचे जे तुझे शत्रू आहे ना, त्याला जिंकण्यासाठी माझं सैनिक देतो आणि मला मित्र मानून मलाही सोबत घेऊन चाल, आपण त्या कोलियांचा पराभव करू, असं आश्वासन देतो. पण सिद्धार्थ गौतम ते अर्ध राज्यही नाकारतो, ते राजसिंहासनही नाकारतो. संधी आहे ही, सिद्धार्थ गौतमला संधी आहे घरी परतण्याची. नाही कपिल वस्तूचं तर कमीत कमी बिंबिसार राजाचं राज्य तर भेटून राहिलं ना. तुमच्याकडे जर आलं असतं तर आपण तर ते स्वीकारलंच असतं. पण मला सांगा, बोधिसत्व सिद्धार्थ गौतमानी ते अर्धराज्य स्वीकारलं का? ते बिंबिसार राजाचं राज सिंहासन, ते खुर्ची स्वीकारली का? पण आज लोक आपण पाहिलेलं आहे कसे लोक खुर्चीसाठी तडपडत आहे का नाही? ते चालू आहे का नाही? इलेक्शन चालू आहे का नाही? खुर्चीसाठीच आहे ना. पहिले भरतात आपले घरगान शेजारी सखे बाई, आहे का ते सुलोचना ताईचं गाणं, चव्हाण ताईचं. तर ह्या अशाच पद्धतीने आहे, सिद्धार्थ गौतमाला राजगद्दी राज सिंहासन ते खुर्ची भेटणार होती. कोणाची? बिंबिसार राजाकडून. पण ते त्यानं नाही घेतली. लक्षात घ्या, आजचा व्यक्ती किती स्वार्थी आहे, येऊ द्या, आहे की नाही? पण सिद्धार्थ गौतमाने ते स्वीकारलेलं नव्हतं. सिद्धार्थ गौतमाला एकूण 3 चान्स आले घरी परतण्याचे. पहिला चान्स कोणता आहे? हाच आहे, तुम्ही आता सांगितलं तुम्हाला, आहे का नाही चान्स? म्हणजे हे प्रवज्जेचं जीवन त्यागून, आहे का नाही, संन्यासाचं जीवन त्यागून त्याला घरी परत जाण्याचा पहिला चान्स कोणी दिला? बिंबिसार राजाने. पण सिद्धार्थ गौतमाने तो पहिला चान्स नाकारला, नको आहेत मला. आता दुसरा चान्स कोणता आला होता? त्याच राजगृहाच्या पर्वतामध्ये राहत असताना जे 5 परिव्राजक संन्यासी होते, हे बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये शांततेची वार्ता सांगितली होती. कोणी? त्या 5 परिव्राजकांनी सिद्धार्थ गौतमला राजगृहामध्येच, हे सिद्धार्थ गौतमा, ज्या शाक्य आणि कोलियाचं युद्ध होणार होतं रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून, आणि तुम्ही गृहत्याग केला, जसे तुम्ही इकडे आले राजगृहाला, कपिलवस्तू सोडली, तर तिकडं शाक्य आणि कोलियाचं जे युद्ध होणार होतं ना, ते युद्ध आता होणारच नाही. हे सिद्धार्थ गौतमा, आता तुम्ही कपिलवस्तूला जाऊ शकता आणि राज्य उपभोग करू शकता. कोण म्हणत आहे असं? शांततेची वार्ता 5 परिव्राजक. पण सिद्धार्थ गौतम म्हणतात ते फक्त 2 राजांमधलं युद्ध होतं, मी आता माघारी परतणार नाही. या जगामध्ये जागतिक जे युद्ध आहे किंवा जागतिक जे दुःख आहे त्याच्यावरचं मूळ मला शोधायचं आहे. ते युद्ध फक्त कोणामध्ये होतं? 2 राजांमध्ये होतं. पण या जगामध्ये काय आहे? युद्ध आहे. घरात युद्ध आहे, बहिणीमध्ये युद्ध आहे, भावामध्ये युद्ध आहे, म्हणजे सासू सुनमध्ये युद्ध आहे, सासू सासऱ्यामध्ये, आहे का नाही, म्हणजे सून आणि सासऱ्यामध्ये युद्ध आहे, मित्रामध्ये युद्ध आहे, शेजाऱ्यांमध्ये युद्ध आहे, जावांमध्ये युद्ध आहे, भावांमध्ये
भांडणं आहे, बहिणी बहिणीमध्ये भांडणं आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये आहे नाही. आणि देशांमध्ये युद्ध आहे, प्रांतांमध्ये युद्ध आहे का नाही सध्या. या युद्धावरचा उपाय, या जगात युद्ध का आहे, दुःख का आहे, त्याचं मूळ मला शोधायचं आहे. आता मी माघारी घरी परतणार नाही, माझा निश्चय झाला आहे, मनोनिग्रह झालेला आहे, संकल्प केलेला आहे. हे दुःखाचं कारण मी शोधून काढणार म्हणजे काढणार. तर हाही चान्स आला होता, पण त्यांनी घरी नाकारला आणि तिसरा चान्स गमावला सिद्धार्थ गौतमांनी. 7 वर्षाच्या नंतर ते घरी गेले. राजा शुद्धोधन पिता म्हणते आता जाऊ दे ना, आहे ना, आता तरी ये. पण 3 चान्स येऊनही सुद्धा सिद्धार्थ गौतम भौतिक ऐहिक सुखामध्ये गेले नाही. आता एक कल्पना करा इथं बसल्या उपासक उपासिकांनो, का सिद्धार्थ गौतम या 3 चान्स पैकी बिंबिसाराचा पहिला चान्स आहे ना, तो दुसरा चान्स आणि तिसराही चान्स जर स्वीकारला असता तर काय झालं असतं, या जगाला बुद्ध दिसले नसते. आणि यशोधरेचं त्यांच्या ते लक्षातही होती गोष्टी, जा धनी मी आली असती तुमच्या सोबत, पण काय करता, राहुल आहे दूध पेता, मलाही तुमच्या सोबत येणं आवडलं असतं आहे का नाही, पण जा, पण तुम्ही सत्याचा असा एक दुःख मुक्तीचा जगाच्या कल्याणाचा मार्ग शोधून काढा. कोण संमती देत आहे, यशोधरा. आणि तोही त्यांचा दिसत होता, तो जो वचन दिलं होतं यशोधरेला, तर त्या वचनासाठी त्यांनी मग ते राजगृह नगरी सोडली. आता राजगृह नगर सोडल्याच्या नंतर काही दिवस ते तिथं राहिले आणि त्या 5 परिव्राजकांनी त्यांची काय केली, त्या राजगृहाच्या जंगलात सेवाही केली. आणि मग हे 5 परिव्राजक आणि सिद्धार्थ गौतम राजगृहावरून कुठे गेले, उर्वेला वनामध्ये, म्हणजे आजच्या बौद्ध गेला त्या डुंगेसरीला, समजलं, सुजाताच्या त्या गावापाशी बकरोरला. तिथं 6 वर्ष त्यांनी खरतर तपश्चर्या केली, पण 6 वर्ष तपश्चर्या करून त्यांना काही भेटलं नाही. ते तुम्हाला तर माहितच आहे ती घटना आहे का नाही. आणि मग त्यांनी ते सम्यक संबोधी वगैरे प्राप्त केलेली आहे. कोणी, सिद्धार्थ गौतम. आणि ते हे पौर्णिमेचं पहिलं महत्व आहे. समजलं तुम्हाला, पौर्णिमेचं पहिलं महत्व कोणतं, हेच आहे. आता सिद्धार्थ गौतमाने अभिवचन घेतलं कोणाकडून, राजा बिंबिसाराकडून. जेव्हा राजगृह नगर सोडायचं होतं तर राजा बिंबिसार काय म्हणते, ज्या मार्गासाठी, ज्या सत्याच्या मार्गासाठी तुम्ही गृहत्याग केलेला आहे, तो मार्ग जर तुम्हाला प्राप्त झाला तर मला येऊन सांग जा म्हणते. कोण म्हणत आहे असं, राजा बिंबिसार. तर मग राजा बिंबिसाराला मार्ग सांगायला जातात ना सम्यक संबुद्ध त्याच्या नगरामध्ये. मग त्यांना ते वेळुवन वगैरे दान करतात. त्यांच्या जीवनातलं पहिलं दान कोणतं आहे, बिंबिसाराचं वेळुवन. ते राजगृहामध्येच असते जिथं राहुलाचा परिनिर्वाण झालं, राहुल भिक्खूचं. समजलं तुम्हाला, भगवान बुद्धाने अनेक वर्षावास सुद्धा त्या वेळुवनला केले, आजही आहे ते राजगिरीला. समजलं तुम्हाला. तर राजा शुद्ध, राजा बिंबिसार असो का राजा उदयन असो का राजा चंडप्रद्योत असो का राजा प्रसेनजित असो, यांचा राजाश्रय कोणाला मिळाला होता, कोणाला मिळाला होता, तथागत बुद्धाला राजाश्रय मिळाला होता. सम्राट अशोकांनी, सम्राट हर्षवर्धनांनी, सम्राट कनिष्कांनी, सातवाहन राजांनी किंवा मग श्रीलंकेच्या 30 राजांनी आहे का नाही, किंवा कंबोडिया इंडोनेशियाच्या खमेर शैलेंद्र राजांनी बुद्धाच्या धम्माला राजाश्रय दिला, धम्माश्रय दिला, म्हणून बौद्ध धम्म वाढला. भारतामध्ये सम्राट अशोकांनी बुद्धाच्या धम्माला राजाश्रय दिला, धम्माश्रय दिला, मदती केल्या, म्हणून बौद्ध धम्म वाढला. आता राजा कोण आहे, आता राजा कोण आहे, मोदी आहे ना. आपला राजा जेव्हा सत्तेवर राहील तर तेव्हा भारत प्रबुद्ध भारत बनल्याशिवाय राहणार नाही. लक्षात येत आहे तुम्हाला ही गोष्ट. तर बुद्धाच्या काळामध्ये बुद्धाला राजाश्रय देणारा पहिला राजा कोण होता, बिंबिसार राजा, नंतर प्रसेनजितही. समजलं का तुम्हाला. तर या बिंबिसार राजाने काय केलं, बुद्धाला वेळुवनाचं दान केलं पहिलं. समजलं, त्यांना 500 राण्या होत्या. दुसरी गोष्ट, भिक्खू संघाला बुद्धाला तो चिवर दान करत होता. 500 बैलबंड्यानं तो काय चिवर दान करत होता, अन्नदान करत होता, भिक्षापात्र दान करत होता, वेळुवन दान केलं होतं. अनेक तो निधी काय करता, भिक्खू संघाची काय करता, बुद्धाची आणि भिक्खू संघाची काय करत होता तो राजा बिंबिसार, सेवाही करत होता. एवढंच नाही, राजवैद्य जीवकाला आपल्या दरबारात ठेवलं बिंबिसार राजाने आणि त्याला सांगत आहे, हे राजवैद्य जीवका, तू बुद्धाची आणि भिक्खू संघाची सेवा कर. जेव्हा भिक्खू लोक आणि बुद्ध बिमार पडेल, त्यांना काही जखमा होईल, तर त्यांच्याही सेवेसाठी कोण निवड केली, राजा बिंबिसारानंच निवड केली. लक्षात घ्या. तर मी गोष्ट सांगतो, देवदत्ताची गोष्ट सांगतो पौर्णिमेच्या महत्वाच्या निमित्तानं. तर
शाक्य राजकुमार जेव्हा 7 वर्षांनी राजकुमार, नीट लक्ष द्या, राजकुमार सिद्धार्थ गौतम, ही कहाणी इथपर्यंत थांबवतो मी आणि नंतर दुसरी पौर्णिमेचं महत्व सांगतो, मार्गशीर्ष पौर्णिमेचं. तर दुसरं महत्व कोणतं तुम्हाला माहित आहे. शाक्य राजकुमारामध्ये उपाली होता, अनिरुद्ध होता, भद्दीय होता, किंबिल होता, भृगु होता आणि आनंद सुद्धा असे ते शिष्य होते. तुम्हाला आठवते ही गोष्ट. एकाच वेळी प्रवज्जा घेतली शाक्य राजकुमारांनी. तर त्या प्रवज्जेमध्ये देवदत्त सुद्धा होता. देवदत्ताची ईर्ष्या, देवदत्ताची दृष्टपणा, हेही पौर्णिमेचं, मार्गशीर्ष पौर्णिमेचं महत्व आहे. महत्व म्हणण्यापेक्षा ही घटना याच पौर्णिमेमध्ये घडलेली आहे. तर देवदत्ताचं आणि राजकुमार सिद्धार्थ गौतमाचं लहानपणीचं भांडण तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे. हंस हो कुणाचा, हंस हा कुणाचा, तुम्ही ऐकलेलंच आहे ना. तो राजहंस पक्षी कोण वाचवते? उडत्या राजहंस पक्षाला बाण मारते कोण? देवदत्त. एका बाणामध्ये खाली पाडते. त्यावेळी ते जांभळाच्या झाडाखाली ते बसून असतात आणि त्या राजहंस पक्षाचं केवळ रक्षणच करत नाही कोण? सिद्धार्थ गौतम. तर त्याचा शेवटपर्यंत रक्षण करते, त्याचा जीव वाचवते, त्याला न्याय मिळवून देते कोण? लक्षात घ्या. तर त्यावेळी सिद्धार्थ गौतमाच्या बाजूनं न्याय होतो. आणि देवदत्ताला काय वाटते? देवदत्ताची ते नाचक्की होते त्या राज दरबारामध्ये. देवदत्त पराभूत होतो. कारण जीव घेणाऱ्यांपेक्षा जीव वाचवणारा काय असतो? श्रेष्ठ असतो. न्याय त्याला मिळतो सिद्धार्थ गौतमाला. आणि देवदत्त तेव्हापासून सिद्धार्थ गौतमाचा काय करतो? राग करतो, द्वेष करतो. समजलं का? तो आते भाऊ आहे, काही ठिकाणी माम भाऊ आहे, काही ठिकाणी मावस भाऊ आहे, कोणही राहू द्या, पण सक्का भाऊ पक्का वैरी कोण आहे इथं? देवदत्त आहे. आजही तेच आहे का नाही? भाऊ भावामध्ये आहे का नाही आजकाल? तर इथं देवदत्त कोणाचा राग करत आहे? आणि केव्हापासून? लहानपणीचं भांडण आहे ते. लहानपणीच भांडण आहे ना ते. कोणतं? राजहंस पक्षाचं. निर्णय याच्या बाजूने लागतो देवदत्त सिद्धार्थ गौतमाच्या, आणि याच्यात ईर्ष्या उत्पन्न होते, आहे का नाही? आता ईर्ष्या उत्पन्न झाल्याच्या नंतर सिद्धार्थ गौतम मग ते गृहत्याग तर करतातच, पण याचा बदला घ्यायचा राहते ना. हा तर गेला, बरं गेला तर गेला, पण तो आता आल्याच्या नंतर देवदत्त भिक्खू संघामध्ये प्रवज्जा तर घेतो, चिवर तर घेतो, बनतेजी तर बनतो तो, पण त्याला बदला घ्यायचा राहते. समजलं का? आता हा तर गेला, पण बदला घ्यायचा कसा? मग त्याच्या संघामध्ये सामील व्हावं लागन ना, काहीतरी षडयंत्र करा लागन ना, है का नाही? तर तो त्या शाक्य राजकुमारांमध्ये तो कोण? देवदत्त प्रवज्जा घेतो आणि प्रवज्जा घेतल्याच्या नंतर काही दिवस तो भिक्खू संघामध्ये राहतो. कोण? बरं काही दिवस चांगलाही राहतो बा तो. कोण? काही दिवस चांगला राहतो. आणि मग काय करते हा देवदत्त माहिती आहे का काय म्हणते? हे अरहंत, हे सम्यक संबुद्धा म्हणते, आता तुम्ही म्हातारे झाले, तुमचं वय नाही राहिलं, तुम्ही आता बुड्ढे झाले. समजलं ना? तुम्हाला आलं लक्षात? मी लोक भाषेमध्ये सांगतो. तुमचं वय आता म्हातारं झालं आहे म्हणते बुद्धाला एक दिवस. कोण म्हणत आहे असं? देवदत्त. तुम्ही काय करा म्हणते? संघाचा नायक मले बनवा म्हणते. आता तुम्ही एका ठिकाणी बसून राहत जा. या सर्व भिक्खू संघाला, भिक्खुनी संघाला मी आता काय करतो? सांभाळतो. आता तुम्ही एकाच ठिकाणी बसून राहा, मला संघाचा नायक बनवा म्हणते. कोण म्हणत आहे असं? देवदत्त. कोणाकडे म्हणत आहे? पण बुद्ध काय म्हणतात? माझ्या भिक्खू संघामध्ये माझा धम्म आणि विनय हाच उत्तराधिकारी राहणार आहे. माझ्या धम्माला कशाही वारसाची गरज नाही. माझा धम्मच सक्षम आहे. धम्म आणि विनय हेच माझे खरे वारसदार आहे, उत्तराधिकारी आहे, धम्म दायाद आहे. कोण म्हणत आहे असं? बोधिसत्व सिद्धार्थ गौतम बुद्ध. कोणाला म्हणत आहे? आता याची नियुक्ती केली नाही. कोणाची नियुक्ती नाही केली? देवदत्ताची. म्हणजे तो ईर्ष्या करत होता. बुद्धाची मस्त ख्याती होत होती, प्रसिद्धी होत होती, बुद्धाची लोकप्रियता वाढत होती, पण याचं लहानपणीचं भांडण ते होतं ना काट्यासारखं सलत. समजलं? ते हंसाचं मोठा झाला, संघातही आला, पण त्याच्या कुरघोड्या का मात्र थांबलेल्या नव्हत्या, आहे का नाही? म्हणजे काही लोक किती काही दिवस, असं मिलिंद प्रश्नामध्ये उत्तर आलेलं आहे, काही लोक कडीच्या गंजामध्ये, धम्मपदामध्ये आलेलं आहे, कडीच्या गंजामध्ये रात्रंदिवस तुम्ही चमचाले टाकून ठेवा, चमचाले, पण त्या कडीची चव त्या चमचाले येत नाही. कबीराने तेच वाक्य सांगितलंय, मासोळी रात्रंदिवस त्या पाण्यामध्ये पोहते, पण तिचं आपलं कडू आणि दुर्गंध जात
नाही आहे. असे सारखेच काही लोक आहे. हा देवदत्तही काही दिवस त्या संघामध्ये राहिला, पण त्याच्यातलं कडूपणा काही निघाला नाही. कोणाचा? देवदत्त का दृष्ट होता, तो बदल्याच्या भावनेने आला होता संघामध्ये, त्याची प्रवृत्ती चांगली नव्हती. आता काय काय झालं, काही दिवसानं काय झालं, बुद्धाने काय केलं, धम्म सेनापती म्हणून निवड केली. संघनायक नाही, धम्म सेनापती. कोण आहे धम्म सेनापती? कोण सांगेल? बुद्धाचे धम्म, हा बराबर, धम्म सेनापती सारीपुत्त आणि इद्धिमान महामोग्गलायन. समजलं, यांची निवड केली. आता पुन्हा ईर्ष्या झाली, मले संघनायक तर नाही बनवलं भिक्खू संघाचं, पण पाहणं हे मागावून आलेले, रक्ताचे नाही, मी लागत त्याचा जवळचा असून रक्ताचा आहो, आतेभाव मामभाव असून मले ते पद दिलं नाही. कशाचं? धम्म सेनापतीचं पद दिलं नाही म्हणून. कोण असं ईर्ष्या करत आहे? कोण ईर्ष्या करत आहे? देवदत्त ईर्ष्या करत आहे. आता इथं मला सांगा, सारीपुत्त आणि महामोग्गलायन हे बुद्धाचे काही नातेवाईक होते? जवळचे होते? रक्ताचे होते? नाही. पण बुद्धाला जवळचा असो का भाऊ असो का सक्का भाऊ असो, कोणही असो, बुद्ध आपल्या धम्मामध्ये भेदभाव करत नव्हते. जवळचा कोण न दूरचा कोण हे पाहत नव्हते. बुद्धाचे भाऊ, लक्षात एक गोष्ट ऑब्झर्व करा इथं, बुद्धाचा भाऊ आनंद, अनिरुद्ध चुलत भाऊ आहे, ते महानाम आहे का नाही, याचे सख्खे भाऊच आहेत ते. चुलत भाऊ म्हणा का कोणही म्हणा, अनिरुद्ध, महानाम, आनंद वगैरे सगळे भाऊच आहे, किंवा देवदत्त म्हणा. यायले पद नाही द्यायला लागत होतं का? सारीपुत्त महामोग्गलायन दूरचे नाही का ते? त्याला पद नाही द्यायला लागत. आपल्या भावाला कोण आहे? आता कोणाचं पाहिजे? मी आमदार झालो तर माझ्याला पोरग झालं पाहिजे, आहे का नाही? असं आहे का नाही? आता तेच आहे ना, सगळीकडे तेच चालू आहे. आमदार खासदाराचं पद असो का सरपंचाचं पद असो का मुख्यमंत्र्याचं असो का प्रधानमंत्र्याचं असो, मी झाला का कोण असलं पाहिजे? माझ्याला पोरग, माझ्या पोराचा मग नातू असला पाहिजे, मग चिव असला पाहिजे, सचिव, हे सगळं असलं पाहिजे. म्हणजे आमचीच चालली पाहिजे घराणेशाही, आहे का नाही? बरं, बुद्ध विहारामध्ये तरी हे नाही का? मी झाल्याच्या नंतर कोण? माझी पोरगी, माझी पोरगी झाली तर तिची नात, मग मला पोरग, मला नातू. म्हणजे आमचं बुद्ध विहारामध्ये पिढ्याने पिढ्या आमचेच लोक चालले पाहिजेत, आहे का नाही? आहे का नाही? असं मग हे हुकुमशाही नाही का? मोदीला तुम्ही शिव्या देतो का नाही आपण मोदीला शिव्या? पण बुद्ध विहारामध्ये बुद्धाची लोकशाही असली पाहिजे. बुद्ध विहारामध्ये हुकुमशाही असली नाही पाहिजे. नाही तर बुद्ध विहार सुद्धा काय होते, लक्षात घ्या, हुकुमशाहीकडे चाललेले आहे बुद्ध विहार. लक्षात घ्या, तानाशाहीकडे चाललेले आहे. म्हणून बुद्धाने हे नियम बनवलेले आहे. बुद्धाची लोकशाही फक्त देशासाठीच नाही आहे, त्या मोदीसाठीच नाही आहे. बुद्धाची लोकशाही बुद्ध विहारातही असली पाहिजे. बुद्धाची लोकशाही तुमच्या घरातही असली पाहिजे. त्यातून तुमच्या घरातला माणूस म्हणत तिकडेच म्हणाल का? म्हणजे तुमच्या घरचा मालक म्हणत आहे, मी म्हणत तसं आहे का? घरातल्या प्रत्येकाचा निर्णय असला पाहिजे. विहारातही प्रत्येकाचा काय असला पाहिजे? निर्णय असला पाहिजे. आपण मोदीला शिव्या देतो, पण आपण बुद्धाकडून हे शिकलं पाहिजे की बुद्धानं आपल्या भावाला त्या संघामध्ये तेवढं महत्व दिलं नाही, तेवढं दुसऱ्याला दिलं. कोणाले? सारीपुत्त महामोग्गलायन उपालीला दिलं. हे आपण बुद्धाकडून कवा शिकणार आहोत? नाहीतर मी झालो का मी झालो का मी झालो, सगळा सत्यानाश होत असते आणि कबाडा होत असते. बुद्धाची लोकशाही बुद्ध विहारातही असली पाहिजे, मी पौर्णिमेच्या निमित्तानं सांगतो, आणि घराघरात असली पाहिजे, जगात असली पाहिजे. तरच या भारतामध्ये, जगामध्ये शांतता प्रस्थापित होऊ शकते. समजलं का तुम्हाला? तर सम्राट अशोकाच्या काळामध्ये तर हा जो देवदत्त आहे, या देवदत्तामध्ये पुन्हाही ईर्ष्या प्राप्त झाली. समजलं का तुम्हाला? मग यांनी काय केलं, देवदत्तानं अजातशत्रूला भडकवलं. आता अजातशत्रू कोणाचा पोरगा आहे? कोणाचा आहे? बिंबिसार राजाचा पोरगा आहे अजातशत्रू. वैदेही पुत्र अजातशत्रू. वैदेही नाव माहित आहे तुम्हाला? वैदेही कोण आहे? त्या सीतेले नाव दिलं. हे जी वैदेही आहे ना, अजातशत्रूची जी आई आहे ना, बिंबिसाराची जी महाराणी खेमाई होती ना, वैदेही होती, तर ही मिथिलाची होती. मिथिला, आता इथे मिथिला शहर आहे. मिथिला हे बौद्ध शहर आहे. बुद्धांनी त्या ठिकाणी प्रवचन केलेले आहे. तर या मिथिला वैदेही नगरामधली वैदेहीचा पुत्र कोण? अजातशत्रू. बिंबिसाराची ती पत्नी आहे. तर या अजातशत्रूला जाऊन हा मिळाला. कोण? देवदत्त जाऊन मिळाला. आणि तो काय म्हणते? अरे म्हणते, तुझे वडील माहित आहे का बुद्धाचे उपासक आहे. कोण म्हणत आहे असं? देवदत्त हा भिक्खू पा कसा षड्यंत्र करतो, अजातशत्रूकडे जातो. अजातशत्रू कोणाचा पोरगा आहे?
बिंबिसाराचा. तो पुढे जाऊन राजा बनणार आहे, राजकुमार आहे सध्याला. तर तुझे वडील म्हणते बिंबिसार राजा बुद्धाले आणि भिक्खू संघाले लय मोठं दान देते. 500 बैलबंड्यानं भिक्षापात्र देते, 500 बैलबंड्यानं अन्नदान करते, 500 बैलबंड्यानं चिव्र दान करते. बुद्धाले आणि बुद्धाच्या भिक्खू संघाले तो लय दान करते आणि त्यासाठी ठेवण नाही ना काहीच, सगळं उडवून टाकन आहे नाही का, अशा भाषेमध्ये मी सांगत आहो. मी सगळं तो बुद्धाले आणि भिक्खू संघाले देऊन टाकन आणि मग त्याकडे नाही राहिलं म्हणजे आहे का नाही. आता काही लोक पाहणं ते बाई, आता काही काही लोक म्हणते काय सगळं देतं का बुद्ध वेळाकडे म्हणता येईल काय, सगळं देतं का आहे का नाही का. गावातले लोक नाही आहे का असं म्हणतात का नाही लोक, आहे का नाही अशी. तर हे अशाच प्रकारे देवदत्त कोणाले म्हणत आहे, अजातशत्रूले. तुझे वडील माहित आहे का लय दानी आहे. तो बुद्धाले आणि भिक्खू संघाले किती दान करते, चिव्र भिक्षापात्र, त्यासाठी काहीच नाही ठेवण. एक काम कर, त्या बुद्धाचा लयच लाड आहे, त्या वडिलाले बिंबिसाराले भिक्खू संघाचा सगळं बर्बाद करून टाकन, ते बुद्धाले देऊन टाकन, नाहीतरी वेळवून दिलंच आहे दान. समजलं का कोण म्हणत आहे असं. देव अजातशत्रूले सांगत आहे कोण, देवदत्त. देत आहे मित्रवून, देत आहे जहर पेरून बुद्धाविषयी संघाविषयी, कारण का त्याला काटा काढायचा होता ना. तर आता असं म्हणता म्हणता एक दिवस माहिती आहे का देवदत्त काय म्हणते, एक काम करणं म्हणते, तुझे वडील आहे तर ते सगळं बुद्धाले भिक्खू संघाले देऊन टाकलं, तर एक काम कर म्हणते, त्या वडिलाले तू स्वतः मारून टाक म्हणते. तुम्हाला एक गोष्ट माहित आहे ना, ते शहाजहानची जी घटना आहे ना, तर ते मारून टाकलं म्हणते मुलानच. तर हा देवदत्त त्याला म्हणते तू तुझ्या पित्याला ठार कर आणि स्वतः राज्याभिषेक करून राजसिंहासनावर राजगद्दीवर बस, पित्याचा मर्डर कर तू. कोण म्हणत आहे असं, देवदत्त. आणि खरोखरच तो आपल्या पित्याला अन्न पाण्या वाचून तडपडू कारागृहामध्ये, आजही तो कारागृह आहे राजगृहामध्ये, तिथं त्याला जेलात ठेवते काही दिवस. आणि तडपडू राजा बिंबिसाराचा त्या कैदमध्ये काय होते, मृत्यू होते. मग सांगा स्वतःच्या पित्याची हत्या करणारा कोण आहे, क्रूर कर्मा अजातशत्रू. स्वतःच्या पित्याला मारून टाकलं कायच्यासाठी, राज्य बनण्यासाठी. पण सांगणारा कोण आहे, काय ते अजातशत्रूच्या मनामध्ये आलं होतं, ते नाही आलं होतं, पण मनात टाकून दिलं ना कोण, देवदत्तानंद. बसला हात शेकत, आहे का नाही. तू तुझ्या वडिलाला बरं काऊन तू त्या वडिलाला मारून टाक. बुद्धाले आणि भिक्खू संघाले हा दान करते, याची लोकप्रियता वाढलेली आहे. मग हा बुद्धाचा एक पाय तोडूनच टाकायचा. बुद्धाले मदत करते ना कोण, बिंबिसार राजा. मग बुद्धाले आणि भिक्खू संघाले दान देणारे लोक राहणार नाही, आहे का नाही. म्हणजे बुद्धाचा काटा काढण्यासाठी, समजलं ना, राजकारणातला अजातशत्रू हे जे मन पडली का नाही, तर ती इथूनच पडलेली आहे. राजकारणातला अजातशत्रू असेच लोक राजकारण करते. त्या पित्याले मारून टाक, आहे ना, मग त्याची जागा मग मी बळकावतो, मग तिथं एका काठीत ते वगैरे, आहे का नाही. राजकारणातला अजातशत्रू ही जे मन पडलेली आहे, हे इथूनच पडलेली आहे. तर स्वतःच्या पित्याला तो ठार मारतो कोण, अजातशत्रू, बुद्धाचा द्वेष म्हणून. समजलं हे देवदत्त. मग देवदत्ताला असं वाटते का अरे एवढं करू नये, बुद्धाची लोकप्रियता वाढतच आहे, अरे लोकप्रियता वाढत आहे, बुद्धाचा गाजावाजा होत आहे. मग पुन्हा देवदत्त काय करते, लक्षात घ्या. देवदत्त प्लॅन नंबर एक बुद्धाला मारण्यासाठी दरोडेखोर गुंडे पाठवते, मारेकरी. आता हे मारेकरी बुद्धाला मारण्यासाठी जाते, कोण पाठवते, देवदत्त. लक्षात घ्या, बुद्धाच्या काळामध्ये पहा कसे होते लोक, पहा देवदत्त होता आणि बाबासाहेबांच्या काळामध्ये तो गांधी होता, आहे का नाही. तर हा देवदत्त काय करते, प्लॅन नंबर पहिला कोणता, बुद्धाला ठार मारण्यासाठी गुंडे पाठवते. पण ते गुंडे माहित आहे का, जे लोक आहे ते बुद्धाच्या वाणीनं शरण जाते, ते भिक्खूच बनते. तुम्ही पाहिलं असेल ज्योतिबा फुलेला काही ते ब्राह्मण लोक पाठवतात, तर मग ते ज्योतिबाचे हे अशाच पद्धतीनं. तर हे देवदत्ताला ठार मारण्यासाठी तर ते सैनिक काय होते, नतमस्तक होते, ते भिक्खूच बनते. कोण, आता हा प्लॅन सक्सेस नाही होत कोणाचा, देवदत्ताचा. प्लॅन नंबर 2, एक दिवस काय करते, मदमस्तीमध्ये अजातशत्रूच्या दरबारात जाते आणि त्या हत्ती शाळेमधून अजातशत्रूला काय म्हणते, बुद्ध जेव्हा राजगृह नगरामध्ये चारिका मागायला येतील भिक्षाटन पिंडपात करायला, त्यावेळी तो त्या हत्ती शाळेतला हत्ती, त्याचं नाव काय बरं, नालागिरी गजवर अतिमत्त भूत दावगी चक्क मसनिव सुधारुनंतं मेतंबु सेक विधिना जितवा मुनिंदो तंते जसा भवतुते जयमंग लानी. आहे का नाही जयमंगल अट्टगाथामध्ये.
तर नालागिरी नावाचा हा जो हत्ती आहे बुद्धाच्या अंगावर राजगृह नगरामध्ये तो सोडतो. तर त्यावेळी बुद्ध आणि बुद्धाच्या मांग आनंदही असतो, भिक्खू संघही असतो. तर जेव्हा तो हत्ती असा तुम्ही पिक्चर मध्ये पाहिला असेल, असा कोण सोडते? देवदत्त. कोणाला सोडायला लावते? हत्ती कोणाचा आहे? तो अजातशत्रूचा आहे. सोडा म्हणते, त्याच्या चेंदा मेंदा झाला पाहिजे बुद्ध. तर त्यावेळी ते बुद्धाले तो हत्ती येताना दिसते, नालागिरी हत्ती. तर आनंद काय मागे राहते. तर आनंद काय म्हणते? बुद्धा तुम्ही मागे व्हा. कधी कधी आहे का भांडणामध्ये करतो ना आपण, हे तू मागव मी पाहून घेतो याले. तर बुद्धाची काळजी वाटते आनंदाला, म्हणून ते म्हणते बुद्धाला काय म्हणते आनंद, बुद्धा तुम्ही मागे व्हा, मी हत्तीला सामोरं जातो, पाहून घेतो त्या नालागिरी हत्तीला. तर बुद्ध म्हणतात आनंदा तूच मागे व्हा, मी बघून घेतो त्याला. तर नालागिरी हत्ती बुद्धाच्या दिशेनं जसा येतो तर बुद्ध त्याला आपल्या मैत्री बलाने, इद्दी बलाने त्याला जिंकून घेतात. आहे का नाही जयमंगल अट्टगाथामध्ये? तर अशी एक वाक्य आहे की दंडनेकही दमयंती अंकुशेही कसाहीच अदंडेन असत्येन नागो दंतो महेसिना. म्हणजे हत्तीला काठीनं, अंकुशानं, चाबीनं, शस्त्रानं जिंकता येत नाही, पण सम्यक संबुद्धानं त्या नाग या शब्दाचा हत्ती अर्थ होते पालीमध्ये. तर त्या नाग हत्तीला, मदमस्त नालागिरी हत्तीला तथागत बुद्धाने आपल्या मैत्री बलानं त्यांना जिंकलेला आहे. तो फोटो तुम्ही पाहिलाच असेल. हत्ती कोणाला शरण आलेला आहे? बुद्धाला आलाय. जो चाबुकानं शरण येत नाही, दंड्यानं काठीनं शरण येत नाही, तर बुद्धानं आपल्या मैत्री बलानं त्याला शरण आणलेला आहे. कोण? तथागत बुद्धाला. तर मिलिंद प्रश्नामध्ये एक उल्लेख आलेला आहे. कोणता? पा मिलिंद प्रश्नामध्ये एक उल्लेख आलेला आहे की बुद्धाला मिलिंद राजानं विचारलेला आहे. कोणाला? ऐका, कोणाला विचारलं? नागसेन भिक्खूला. तुम्ही म्हणता म्हणे का बुद्धाला भूत भविष्य वर्तमानाची जाणकारी असते, ते अंतर्यामी आहे, सर्वज्ञ आहे, त्याला आधी मध्य अंताचं नॉलेज असते. बुद्ध हे लोकविदू आहे, ते मनातलं ओळखत असतात. मग बुद्धाने देवदत्ताला चिवर का दिलं? बुद्धाला सगळं समजते, म्हणजे हा संघामध्ये येणार आहे, फूट पाडणार आहे, तो दगड मारणार आहे, नालागिरी हत्ती सोडणार आहे, गुंडे पाठवणार आहे, हे सगळं माहित. तुम्ही तर म्हणता का बुद्धाला सर्वच माहित असते. मग बुद्धानं त्या देवदत्ताला चिवर काऊन दिलं? तर हा प्रश्न आहे मिलिंद प्रश्नामध्ये. तर बुद्ध नागसेन भंतेनं खूप छान उत्तर दिलं की देवदत्ताचं हा संघामध्ये येणार आहे, फूट पाडणार आहे, हे सगळं ते बुद्धाला माहित होतं. पण बुद्धाच्या मनामध्ये काय होती? करुणा. जर ते नागसेन भिक्खू त्या मिलिंद राजाला असं उत्तर देत आहे, देवदत्ताला जर बुद्धाने चिवर दिलं नसतं तर तो जास्त अधोगतीकडे, दुर्गतीकडे गेला असता. आता करुणेपोटी बुद्धानं चिवर दिलं नाही बा, जास्त बदलन तर थोडसा तरी आहे का नाही, थोडसा तरी सुधरण बा, काहीतरी त्याच्यामध्ये परिवर्तन बदल होईल, या करुणेपोटी बुद्धानं त्याला प्रवज्जा दिलेली होती. तर एक उदाहरण दिलेलं आहे मिलिंद प्रश्नामध्ये की जसा एखाद्या चोराला एखाद्या पकडून आणावं. कोणाकडे? एखाद्या चोराला चोरी करताना पकडल्या जाऊन त्या चोराला राजाच्या समोर पेश करावं आणि राजानं काय म्हणावं त्या मंत्र्याला, ए मंत्र्या, हा चोर आहे ना, हा याले जा त्या नगराच्या बाहेर घेऊन जा आणि याचं मुंडकं कापा, याचं काय करा, शिर कापा, शिर, याचा जीव घ्या. शिर कापणं म्हणजे जीव नाही का? पण त्या महामंत्र्यानं राजाला म्हणावं, राजा जरी हा चोर असेल, आहे का नाही मिलिंद प्रश्नामध्ये आहे, जरी हा चोर असेल राजा, तुम्ही जर याचं मुंडकं कापान तर याचा जीव जाईल, आणि जीव जाऊन तुम्हाला काय भेटणार आहे? एक काम करा ना, याचं मुंडकं नका कापू, याचे दोनही हात तोडून ठेवा आणि पाय तोडून ठेवा, पण याला जिवंत ठेवा. समजलं का? तर असंच देवदत्ताला भगवान बुद्धाने करुणेपोटी त्यांना जिवंत ठेवलं. आणखी एक उदाहरण आले की जसं एखादी डॉक्टर कचाकप हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करतो, कैचीनं करतो का नाही, कापतो का नाही, शल्यक्रिया करतो, शल्यचिकित्सा करतो का नाही डॉक्टर ऑपरेशन साठी. तर त्याच्यामध्ये कोणती भावना असते डॉक्टरची? जीव वाचवण्यासाठी. तर तसंच भगवान बुद्धाने देवदत्ताला आपल्या संघामध्ये प्रवजित केलं आहे. समजलं का तुम्हाला? मी कुठलं उदाहरण सांगितलंय तुम्हाला? आता एवढं होणे आणि तिसरा प्लॅन लढवते तो कोणता? सकाळी राजगृह नगरीमध्ये, लक्षात घ्या, तथागत भगवान बुद्धाला चंक्रमण करण्याची सवय होती. चंक्रमण समजलं ना, सकाळी येरझारा मारण्याची. तर राजगृहाच्या पहाडीमध्ये ग्रीतकूट पर्वत आता आहे तिथून. तर देवदत्ताला वाटते की आता हा दोन्ही प्लॅन सक्सेस झाले नाही, आता हा तिसरा प्लॅन कोणता? भल्ला मोठा दगड ते
धकलावून देतात. पण तो दगड माहिती आहे का, दोन दुसरा येतं ते थांबत पर्यंत, पण दोन दगडाच्या फटीमध्ये तो दगड लटकते. पण त्याचा एक चिपोरा कोणाला लागते? बुद्धाच्या डाव्या पायाच्या अंगठ्याला लागते आणि त्याचा चिपोरा दगडाचा, तो दगड तिथंच मधामध्ये फटीमध्ये लटकतो आणि त्याचा एक चिपोरा बुद्धाच्या डाव्या पायाच्या अंगठ्याला लागते, त्याच्यामधून रक्त निघते. लक्षात घ्या. मग त्याच्यावर मलमपट्टी कोण करते? जीवक नावाचा भिक्खू. समजलं का? मलमपट्टी. तर मिलिंद प्रश्नामध्ये पुन्हा आलेला आहे, बुद्धाचं रक्त काढणं हे महापाप आहे. समजलं का? रक्त काढणं. तर मिलिंद प्रश्नामध्ये पुन्हा एक प्रश्न विचारलेला आहे की बुद्ध तर तुम्ही असे म्हणता की ते म्हणजे त्यांना काही इजा पोहोचत नाही, मग त्यांना ते रक्त कसं काय निघालं? त्यांच्या डाव्या पायातून कसं काय रक्त निघालं? तर बुद्ध म्हणतात तो पूर्ण दगड बुद्धाच्या अंगावर आला नाही. बुद्ध काय त्या दगडानं पूर्ण दगडाने चेंदामेदा झाला नाही. ते दगड फक्त त्या फटीमध्ये लटकला, त्या दगडाचा एक चिपोरा बुद्धाच्या डाव्या पायाच्या अंगठ्याला लागला. जसं एखाद्या माणसानं पाणी घेतलं हातामध्ये, दोन हातात पाणी घेतलं तर त्या फटीतून काही ना काहीतरी पाणी बाहेर पडते का नाही? किंवा एखाद्या माणसानं धूळ हातामध्ये घेतली तर पूर्ण धूळ काय हातात राहते का? त्या धुळीतली उडीची धूळ तरी बोटाच्या फटीमधून बाहेर पडते. असं उदाहरण मिलिंद प्रश्नामध्ये दिलेलं आहे. एवढं करूनही देवदत्त थांबला नाही. तर देवदत्तानं, मी ही कहाणी सांगतो आणि थांबतो, देवदत्तानं संघामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला आणि ते फूट पाडण्यासाठी बुद्धाला त्यानं नियम सांगितले. हे नियम तुम्ही पारित करा म्हणते. पहिला नियम आहे, देवदत्त बुद्धाला म्हणत आहे, पहिला नियम कोणता? आणि देवदत्ताला पक्क ठाऊक होतं का बुद्ध हे नियम लागू करणार नाही. कोणासाठी? भिक्खू संघासाठी. आणि हा चान्स भेटेल मला भिक्खू संघामध्ये फूट पाडण्याचा. काही काही लोक आहे का नाही तसे, म्हणजे हे नियम लागू करणार नाही आणि मग आपल्याला फूट पाडण्याची संधी प्राप्त होईल. मी तिला तसं म्हणलं होतं, त्याला तसं म्हणलं होतं, ऐकलं नाही म्हणून मग मी बाहेर पडली माया. आता असं आहे का नाही? लोक करतात का नाही? संधी शोधत राहते काही लोक. तर या देवदत्ताचे 5 नियम कोणते होते? बुद्धाने ते लागू केले का? पण बुद्धाला ते लागू करा म्हणे, भिक्खू संघासाठी ते विनय बनवा म्हणे. नियम कोणते? 5 नियम. आता सध्याच्या घडीला देवदत्ताचे उपासक जास्त आहे आणि बुद्धाचे उपासक कमी आहे. गावागावामध्ये, भारतामध्ये पूर्ण घराघरामध्ये अजित केसकंबलीचे शिष्य आहे. अजित केसकंबलीचे, ते बुद्धाच्या काळामध्ये होता ना अजित केसकंबली, त्याचे शिष्य कसे होते? काय म्हणतात अजित केसकंबली? त्याचं कोणतं वाक्य होतं अजित केसकंबलीचं? खा प्या आणि मजा करा. आपल्या बौद्ध समाजामध्ये अजित केसकंबलीचे शिष्य आहे. अजित केसकंबलीचं वाक्यच होतं खा प्या मजा करा. बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये आहे. आणि दुसरे कोणते? देवदत्ताचे उपासक आहे. बुद्धाचे कमी उपासक आहे सध्याच्या घडीला भारतात. बुद्धाचे खरे उपासक कुठे आहे? जपान, श्रीलंका, थायलंड, चायना, कोरिया. आणि देवदत्ताचे सर्वात जास्त उपासक कुठे आहे? भारतामध्ये आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, तुमच्या पुलगावामध्ये आहे, गावात नगरात कोणाचे उपासक आहे? बुद्धाचे उपासक उपासिका कमी आणि देवदत्ताचे उपासक उपासिका जास्त. तर कसे आहे? बुद्धाला, भिक्खू संघाला ते नियम लागू करा म्हणते. कोणते? देवदत्ताचे नियम ते बुद्धाने लागू केले नाही. नियम नंबर 1, बुद्धा भिक्खू संघामध्ये हा नियम पारित करा का भिक्खू लोक जंगलातच राहिले पाहिजे. ते गावामध्ये, संगारामामध्ये, भिक्खू निवासामध्ये, विहारामध्ये राहिले नाही पाहिजे. त्यानं जंगलामध्येच राहिलं पाहिजे. सांगा कोण म्हणत आहे असं? देवदत्त. बुद्धाले म्हणते ह्या नियम लागू करा तुमच्या विनयामध्ये. सगळेच भिक्खू लोक फक्त जंगलातच राहिले पाहिजे. ते गावामध्ये, विहारामध्ये, ते संगारामामध्ये, गावात थांबू द्यायचं नाही. सांगा तुम्हाला हा नियम कोणाचा होईल? जे काही लोक म्हणते का नाही भंतेजीनं जंगलातच राहिले पाहिजे, तिकडच राहिले पाहिजे, गावात कोणतं काम आहे त्यांनी एकट्यातच राहिलं पाहिजे, ते कोणाचे उपासक होय? देवदत्ताचे वय का बुद्धाचे वय? ते भिक्खू संघावर सोपवलेला आहे. तो श्रामणेर असेल, श्रामणेरी असेल, त्याला शिक्षण घ्यायचं असेल तर त्याला कुठं राहायचं हे कोणावर सोपवलेलं आहे? भिक्खूवर. त्याला अभ्यासासाठी राहता येते. भिक्खूने धम्माचा प्रचार प्रसार केलाच पाहिजे. परंतु त्या भिक्खूला माहित असते ना आपली योग्यता आहे का नाही. तुमच्या पोराला जर तुम्ही चिवर हे समजा हे केलं, तुम्ही शाळेमध्ये टाकलं, डायरेक्ट का तो 12वीतच जाते का? त्या भिक्खूला समजते माझी योग्यता किती आहे, माझं शिक्षण झालं आहे का नाही, बा मी काय करत आहो, किती परिपूर्ण आहे. परिपूर्ण झाल्याशिवाय धम्माचा प्रचार प्रसार करता येत नाही. 10-10 हजार भिक्खू एका नालंदा विद्यापीठामध्ये शिकत होते. त्याची व्यवस्था कोण करत होते? उपासक उपासिका लोक, राजे महाराजे करत होते का नाही? का ते घेतलं चिवरनं फिरलं? काही काही लोकांची भावना आहे का तशी, म्हणते चिवर गेले फिरायला पाहिजे. अरे तसं असते का?
तसं असते का? अभ्यासही करावा लागतो, आहे की नाही? तर ते भिक्षूवर सोडलेलं आहे. कोण्या भिक्षूला कुठे राहायचं आहे? विहारात राहायचं आहे. जंगलात राहणे मनाई नाही केली बुद्धानं, मध्यम मार्ग ठेवलाय. ज्याला जंगलात राहायचं आहे तो जंगलात राहू शकते, ज्याला विहारात राहायचं आहे, संग्रामात राहायचं आहे, गावात राहायचं आहे तो राहू शकतो, पण गावापासून दूरही नाही, गावापासून लांबही नाही. असे विहार बुद्धाच्या काळामध्ये राहत होते. समजलं का? तर हा नियम तुम्हाला कसा वाटते? काही उपासक उपासिका जर म्हणत असेल की भिक्खून गावात राहू नये, गावातल्या बुद्धविहारात राहू नये, संग्रामामध्ये राहू नये, तर हे देवदत्ताचे उपासक होय का बुद्धाचे? देवदत्ताचे उपासक आहे का नाही? जास्त असे आहे का नाही? दुसरा नियम लागू करा म्हणते, भिक्खून जंगलातच राहायचं, पण त्या झाडाखाली राहायचं, कुटी करून नाही राहायचं. पा मग आली का नाही आपण झाडाखाली, मग ऊन वारा थंडी मरू तिकडं डास मच्छरानं. पा कोण म्हणत आहे असं? भिक्खून जंगलात तर राहायचंच राहत, पण त्या झाडाखाली राहायचं, त्यानं कुटी करून राहायचं नाही, त्या गुफेमध्ये शून्यागारात काहीच राहायचं नाही, कुठे राहायचं? झाडाखाली. समजलं का? तर हे कोणाचे उपासक होय? हे देवदत्ताचे उपासक. जे म्हणते भंते जंगलातच राहते, झाडाखालीच राहा, वडाच्या झाडाखाली, पिपळाच्या झाडाखाली. हे कोणाचे उपासक होय? देवदत्ताचे, बुद्धाचे नव्हे. बुद्धानं ते लागू नाही केलं, ते भिक्खूवर सोडलेलं आहे भौगोलिक कारणानुसार. तिसरं काय कारण सांगितलं आहे बुद्धाला नियम करा म्हणते, भिक्खून आमंत्रणाचं भोजन स्वीकारायचंच नाही. जसं आता इथं तुम्ही काही बाया बसलाय, भंतेची माघारी जेवायला या का जी, आमंत्रण घ्या ना जी, तारीख घ्या ना जी. तर नाही नाही नाही, ते आमंत्रण घ्यायचं नाही. भिक्खून फक्त चारिकाच मागायची, भिक्षाटनच करायचं. कोण म्हणत आहे असं? भिक्षाटनच नाही केलं पाहिजे, भिक्षूनं आमंत्रणाचे भोजन स्वीकारलं पाहिजे, आणून दिलेलं खाल्लं पाहिजे, आणि भिक्षूने चारिका केली पाहिजे. बुद्धाला तीनही लागू होत्या, तीनही लागू. भिक्षूनं काय केलं पाहिजे? चारिका केली पाहिजे, अधून मधून आमंत्रणाचे भोजन स्वीकारलं पाहिजे, कोणी आणून दिलेलं तेही सेवन केलं पाहिजे, आहे का नाही आता सध्याला? पण हा देवदत्त काय म्हणत आहे बुद्धाले, की भिक्खून म्हणजे आमंत्रणाचं जेवायला जातच नाही कोणाच्या घरी, अजिबात जायचं नाही. जेव्हाचं आमंत्रणाचं भोजन नाही स्वीकारायचं, कॅन्सल करायचं, आणि काय करायचं? त्यानं चारिका करायची, भिक्षाटनच करायची. ते मान्य केलं आहे का बुद्धानं? तुम्हाला तारखा भेटल्या असत्या का भंतेजीच्या? तुमच्या घरी धम्म ऐकायला भेटला असता का? निमित्त आहे का नाही भोजनाचं? भोजन आलं गेलं तर भंतेजी काही मस्त तुम्हाला उपदेश करतो का नाही? तर हा देवदत्त काय म्हणते, भिक्षाटनावरच भिक्खून जगायचं, आमंत्रणाचं भोजन घ्यायचं नाही. तर बुद्धानं मान्य केलं का ते? आणि काही काही जे लोक आहे का ना आपल्या समाजातले, नाही भेटलं तर नाही भेटलं, त्याने फिरावं बंदीनं घरोघरी 4 घरं मागायला काय मोठी हरकत? अरे फिराचं सांगितलंय बुद्धानं, आहे का नाही? लोक म्हणते का नाही असे, भंतेजीचं कामच आहे म्हणते ते. काही बाया तर त्याला समजत भीक मागणं भंतेजीचं कामच आहे म्हणते. भंतेजी भिकारी नाही आहे, तो तुमच्या अन्नाच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला तो काहीतरी देत असतो, लक्षात घ्या, आहे का नाही? भिक्खू आहे म्हणून या जग चालत आहे, काही ना काहीतरी काही चांगले लोक आहे, आणि चांगले उपासक आहे, उपासिका आहे, भिक्खूंना त्यांचं सांभाळ करणारे, आहे का नाही? आहे का नाही? तर जे उपासक उपासिका असं म्हणतात की भिक्खून फक्त चारिका करूनच जगलं पाहिजे, आहे असे काही लोक आपल्या समाजामध्ये. ते कोणाचे उपासक होय? देवदत्ताचे. पाहणं कसे भंतेजी आमंत्रणाचं भोजन स्वीकारतात, पहा कसं पंचपक्वानाचं खातात, याले का तारखावर तारखा, असे जे म्हणणारे लोक आहे, अरे ते भंतेजीवर निर्भर आहे ना. तर जे लोक असं म्हणतात की भंतेजीनं फक्त भिक्षाटन करूनच जगलं पाहिजे, तर हे कोणाचे उपासक होय? देवदत्ताचे वय का बुद्धाचे वय? देवदत्ताचे वय. तर तुम्ही आहे का तसे? का देवदत्ताचे आहे का बुद्धाचे आहे? म्हणतो मग राहिलं, बुद्धाचे उपासक तिकडे आहे बाहेर देशामध्ये, बौद्ध राष्ट्रात. भारतामध्ये तर देवदत्ताचे जास्त उपासक उपासिका आहे, लक्षात ठेवा. चौथा नियम लागू करा म्हणते, भिक्खून नवीन चिवर घातलंच नाही पाहिजे, त्यानं फाटलं तुटलं फेकलेलं चिंध्या चांद्या बोत्र्या बात्र्या ते घातलं पाहिजे, म्हणजे पानसुकुलिक. तर बुद्धाच्या काळामध्ये पानसुकुलिक जे 13 धुतांगधारी म्हणतो का नाही, ज्ञानज्योती भंतेजी वगैरे घालतात, तर बुद्धाने काही सर्रास सगळ्यांनाच घालायला नाही सांगितलं, ते म्हणजे घातलंच पाहिजे असं काही नाही आहे. ज्यांना ज्यांना त्या 13 धुतांगाचं पालन करता येते, पानसुकुलिक चिवर ते घालताय त्यांना घाला. बुद्धाच्या काळामध्ये महाकाश्यप होते, सारीपुत्त होते का नाही, बुद्ध होते, पण प्रत्येकच भिक्खू ते चिंध्याचं पानसुकुलिक चिवर घालणं नाही घालत होते. ते नवीन चिवर देण्याची परंपरा जीवक विशाखा यांनी चालू केली. आपण पाहिला 80,000 चिवर मिलिंद राजा एकाच वेळी दान करतो, कोणाला? भिक्खू संघाला. मिलिंद प्रश्नामध्ये वाचा, आहे का नाही? तर नवीन चिवर घालायचंच नाही भिक्खून. कोणतं चिवर? मसन घाटातल्या त्या चिंध्या चांद्या जे आहे का नाही फेकलेले फाकलेले वगैरे, त्याच्या शिवसावकाराचा ठिगरा टाकराचा ते घालायचं. तर काही काही लोकांना असं वाटतं ज्याने ठिगरा टाकरा चिवर घातलं ते लयच महान आहे. अरे महान आहेच, धुतांगाचं पालन करणं चांगलीच गोष्ट आहे, परंतु भगवान बुद्धाने ते सगळ्यांसाठीच तो नियम लागू केला नाही. ज्याला घालूशा वाटत ते घाला, नवीन चिवरही घालता येते. पण हा देवदत्त काय म्हणत आहे, नाही नाही नाही, नवीन चिवर ते दिलेलं घ्यायचं नाही. बरं झालं बापा बुद्धानं तो नियम लागू केला नाही, तर आम्हाला नवीन नवीन चिवर घालायला भेटले नसते.
समजलं का? बरं झालं ते विशाखाचं ते 8 वर वगैरे सगळे भेटले नाही, कठीणची वर वगैरे बाया नवीन नवीनची वर आम्हाला दान करते. नाही तर देवदत्ताचा नियम आहे का नाही? तर हे देवदत्ताचा नियम नाही आहे. भिक्खून नवीनही चिवर घातले पाहिजे त्याच्या आरोग्यासाठी, आहे का नाही? लोकांवर छान प्रभावही पडतो. नवीन चिवर घातलेच पाहिजे म्हणून भिक्खू संघाला चिवर दान करण्याचं पुण्य मानतात कोण? लोक. आणि 5वा नियम आहे, हे मागं पुढे झाले असतात पण हे 5 नियम आहे. कोणता अजून? कोणता? भिक्खून आपल्या भिक्षापात्रामध्ये मटण घ्यायचं नाही, मांस घ्यायचं नाही. आलंय तरी वापस पाठवायचं. कोण म्हणत आहे असं? देवदत्त. म्हणजे भिक्खू जर चारी केला गेला आणि त्याच्या भिक्षापात्रामध्ये जर पडलं तर बुद्ध म्हणते खा, ते त्रिकोटी परिशुद्ध मांस आहे. आमगंध सुत्तामध्ये, सिंह सेनापती सुत्ता, सुप्रिया सुत्तामध्ये सांगितलं आहे भगवान बुद्धांनी कोणाचं मांस खावे कोणाचं खाऊ नये, आहे का नाही? ते मी सांगणार नाही, त्याची कहाणी मी कधीतरी सांगेल. पण रस्त्यामध्ये जात असताना तुम्हाला भिक्षापात्रात जे अन्न पडलं ते तुम्ही सेवन केलं पाहिजे. समजलं का? फक्त भंतेजीनं ते बाजारात जाऊन इकत आणून ऑर्डर देऊन कोंबडा लचकावून असं कर, मासोळ्यान हे आण, तर त्याच्यामध्ये भिक्खूंचा हात आहे. पण अचानक जर भिक्षापात्रामध्ये पडलं तर त्याला दोष नाही आहे. समजलं का? तर इथं आनंद काय म्हणत आहे? भिक्खूंना मांसाहारासाठी मनाई करा. भिक्खूंच्या भिक्षापात्रात मांस जरी पडलं तरी भिक्खूंना ते सांगायला लावा की ते नाही खायचं म्हणून. पण बुद्ध म्हणतात नाही, लोकांना त्रास होईल, काही लोक शिकारीवरच जगणारे आहे का नाही? तर म्हणून बुद्धानं तोही नियम लागू केला नाही, मध्यम मार्ग ठेवला. भिक्षापात्रात मांस पडलं तर तेही सेवन केलं पाहिजे. अन्नाचा आणि मनाचा काही संबंध नाही. काही लोक खूप मटण खातात म्हणून काय ते अन्न खाणं हे आमगंध सुत्तामध्ये मस्त सांगितलं आहे. मांस खाणे कशाला म्हटलंय ते तो आमगंध सुत्तामध्ये तुम्ही पाहू शकता. ते 5ही नियम बुद्धाचे लागू केले, देवदत्ताचे लागू केले नाही. कोण? आणि ही संधी देवदत्ताला प्राप्त झाली आणि देवदत्तानं मग भिक्खू संघामध्ये फूट टाकली. समजलं का? काय टाकली? आणि बुद्धाने सांगितलं आहे 5 प्रकारचे महापाप आहे भयंकर, आपल्या जीवनामध्ये करू नका. आईला मारणं, जन्म देणाऱ्या वडिलांना मारणं, संत अरहंतांचा खून करणं, बुद्ध पुरुषाचं रक्त काढणं आणि संघात फूट पाडणं, हे 5व्या प्रकारचं महापाप बुद्धानं सांगितलंय. आणि हे महापाप कोण केलं होतं? देवदत्तानं केलं होतं. फूट पाडली होती. आणि त्या वैशालीच्या वज्जी पुस्तक 500 भिक्खूंना तो घेऊन त्याचे डोके फिरवले, माथे फिरवली, बुद्धाची बदनामी, भिक्खू संघाची बदनामी चालू केली. कुकालिक सारखे, समुद्र दत्तासारखे काही भिक्खू त्यांना आपल्या हाताशी पकडले आणि बुद्धाच्या भिक्खू संघामधून 500 भिक्खूला, बरं 5ही नाही, 10ही नाही, 500 भिक्षू म्हणजे काय उलीशी झाले का? बुद्धाला चॅलेंज आहे ना इथं. बुद्धाला चॅलेंज आहे. बुद्धाला चॅलेंज आहे इथं. 1-2 नाही, 5 नाही, 500 भिक्खूला फोडलं आणि आपल्या वेगळ्या भिक्खू संघाची काय केली? स्थापना केली गयाशीष पहाडावर. कोण? देवदत्तानं. पहा, देवदत्त. तर या देवदत्तानं दुसरा भिक्खू संघ प्राप्त केला. त्याच्या भिक्खू संघामध्ये किती होते? 500 भिक्खू संघ. आता हे 500 भिक्खू संघामध्ये फूट पाडली का नाही? म्हणून ते महाकवी वामनदादा कर्डकाचं गाणं आहे एक सुंदर. तुटतात तारा तोडू किती मी, एकटाच येथे जोडू किती मी, गेली 4 चाके 4 दिशेला, मोडलेला गाढा ओढू किती मी. भिक्खू भिक्खुणी, उपासक उपासिका ही धम्माच्या रथाची काय आहे? 4 चाक आहे. भिक्खू आणि भिक्खुणी हे पुढचे चाक आहे धम्माच्या रथाचे, आणि मागचे चाक कोण आहे? ढकलवणारे उपासक. भिक्खू भिक्खुणी धम्माला जिवंत ठेवतात आणि उपासक उपासिका भिक्खूला जिवंत ठेवतात. अन्नदान करता का ना तुम्ही? उपासक उपासिकाला, म्हणजे उपासक उपासिका भिक्खूला जिवंत ठेवतात आणि भिक्खू आणि भिक्खुणी धम्माला जिवंत ठेवतात. हा धम्माच्या रथाचे 4 चाकाचा धम्मरथ आहे. मला सांगा, 1 चाक चाललं तर धम्मरथ चालेल का? 2 चाक काढले धम्मरथाचे चालेल का? बरं 3 काढले तर चालेल का? आणि 4ही काढले तर चालेल का? तर आजही 4ही चाक 4 दिशेला गेलेले आहे आपल्या धम्मरथाची, आहे का नाही? 4 चाक 4 दिशेला गेल्या. मोडलेला गाडा ओढणं किती कठीण काम आहे. बिना चाकाचा धम्मरथ ओढणं आहे. म्हणून नानकचंद रत्तूला बाबासाहेबांनी जाता जाता सांगितलं होतं काय? हे नानकचंद रत्तू, माझ्या समाजाला, लोकांना जाऊन सांग, हा धम्माचा रथ, हा धम्माचा गाडा मी इथपर्यंत आणून ठेवलेला आहे. हा धम्माचा गाडा, हा धम्माचा रथ, ज्याला पुढे न्यायचा असेल त्यांनी नक्की पुढे न्या, आणि नाही पुढे नेता येत असेल तिच्या तिथंच ठेवा, परंतु त्या धम्माच्या रथाला, त्या धम्माच्या गाड्याला माग आणू नका. सांगा, आपले लोक धम्माचा गाडा, बाबासाहेबाचा धम्माचा रथ पुढे नेत आहे का मागे आणत आहे? मागे आणत आहे. लक्षात घ्या. मग हे संघामध्ये फूट पाडणं नाही का?
तर बुद्धानं जे 5 प्रकारचे महापाप सांगितले त्याच्या प्रकारचं शेवटचं जे महापाप सांगितलं बुद्धानं ते कधीच करू नका. संघात फूट पाडणे. तुम्ही पाडता का? संघात फूट पाडणं. फूट पाडणं म्हणजे समजलं ना? संघ कोणाचा आहे? नाही तर तुम्ही म्हणाल बनते जी लोक असतं संघामध्ये फूट पाडते. संघ 4 लोकांचा आहे. भिक्खू संघ, भिक्खुनी संघ, उपासक संघ आणि उपासिका संघ. या संघामध्ये फूट पाडणं हे महापाप आहे. संघामध्ये फूट पाडणं म्हणजे धम्माले माग आणणं होय. धम्माचा रथ, बाबासाहेबाचा धम्मरथ मागे आणणं होय. म्हणून संघामध्ये फूट पाडण्याचं महापाप करू नका. समजलं का? तुम्ही करता का संघामध्ये फूट पाडण्याचं काम? संघ आपण म्हणतो संघं शरणं गच्छामी. बाबासाहेबांनी म्हणलंय संघटित व्हा, पण आपण संघटित झालेलो नाही. तुम्ही शरीरानं विहारात आलेले आहे पण मनानं नाही आलेले आहे. आपण अजूनही संघटित झालेलो नाही. संघाले शरण गेले नाही. फक्त म्हणत आहोत कोड्ड संगम शरण, पण आपण संघटना मजबूत केलेली. सुखा संघर्ष सामग्री. संघाची एकता, संघाने एकत्रित येऊन तपणं हे काय आहे? सुखकर म्हटलेलं आहे भगवान बुद्धाने. म्हणून संघं शरणं गच्छामी आहे. संघानच आपल्याला धम्म पुढे नेता येते. लक्षात घ्या, एकट्याचं काम नाही आहे धम्म पुढे नेणं. धम्मरथाची 4 चाकं आहे आणि 4 चाकं काय असली पाहिजे? मजबूत असली पाहिजे. तर लक्षात घ्या. तर देवदत्ताने इथं काय केलेलं आहे? काय केलेलं आहे? फूट पाडली आणि 500 भिक्खूला तो वेगळा घेऊन गेला आणि एका ठिकाणी त्यांनी काय केलं? काय केलं? त्यानं संघ स्थापन केला आणि अजाशत्रूला हाताशीन घेतला. आता बिंबिसार राजा कोणाला दान दक्षिणा करत होता? बुद्धाला आणि भिक्खू संघाला. आता अजाशत्रू कोणाचा हे झाला? देवदत्ताचा झाला. तर देवदत्ताला माहित आहे का? देवदत्ताच्या भिक्खू संघाला, देवदत्ताच्या 500 भिक्खू संघाला हा अजाशत्रू 500 चिवर, 500 भिक्षापात्र, 500 बैलबंड्या अन्नदान करत होता. कोणाले? बुद्धाले. कायले करन तो? द्यायले नका देऊ, आम्हाला द्या. त्या बुद्धाच्या भिक्खू संघाले कायले देता? आजही आमच्या भिक्खू संघामध्ये तसे भिक्खू आहे. लक्षात घ्या, आहे का नाही? आमच्या भिक्खू संघामध्ये आहे. तुम्हीच काही नाही. आमच्या भिक्खू संघामध्ये पहा ना, त्या भिक्खूले किती दान देतात लोक. आम्हाला नाही देत, आहे का नाही? आम्हाला नाही. आहे ना ते भिक्खूंचा म्हणजे द्वेष करतात. त्या भिक्खूला किती दान करतात. अरे त्याची योग्यता आहे, पात्रता आहे, त्याचं शील आहे, त्यांना भेटते. आपल्याला जे भेटते त्याच्यावर समाधान मानलं पाहिजे. आपल्यातच कुठेतरी शिलामध्ये कमतरता असेल, आहे का नाही? ज्या भिक्खूला दान जास्त भेटते त्याची आपण ईर्ष्या नाही करायला पाहिजे. पण करतात भिक्खू संघ, आहे का नाही? भिक्खू संघामध्ये आहे. आता मला तो जास्त अनुभव आहे. याला जास्त दान देतात लोक, याला जास्त लोक कार्यक्रमाला बोलावतात. ही द्वेष माहिती आहे का? भिक्खू संघामध्ये तर असाच द्वेष होता. हा देवदत्त काय म्हणत आहे अजाशत्रूला? बुद्धाला आणि बुद्धाच्या भिक्खू संघाला दान करू नका, भिक्षाटन देऊ नका, त्याला चिवर दान करू नका. लक्षात घ्या. मग कोणाला करा? आमच्या 500 भिक्खू संघाला करा. तर देवदत्त अजाशत्रू काय करायचा? 500 भिक्षापात्र, 500 बैलबंड्या भरून ते देवदत्ताच्या भिक्खू संघाला तो पुरवत होता. लक्षात घ्या. तर एक दिवस आनंद बुद्धाकडे आला. बुद्धा म्हणते, मी थांबवतो माझी कहाणी. बुद्धा म्हणते हा देवदत्ताकडे 500 भिक्षू तर गेलेच आपले, पण हा अजाशत्रू देवदत्ताच्या 500 भिक्खू संघाले चिवर दान करत आहे, अन्नदान करत आहे, भिक्षापात्र दान करत आहे. आणि आपल्या भिक्खू संघातले काही भिक्खू लालसेनं, लोभापायी जर त्याच्या संघामध्ये पुन्हा गेले तर अरे बुद्धाच्या भिक्खू संघामध्ये काहीच भेटत नाही, चला आपण देवदत्ताच्या भिक्खू संघामध्ये सामील हो. तिकडं मस्त अजाशत्रू आपल्याला चिवर दान करत आहे, भिक्षापात्र दान करत आहे का नाही? तर आपल्या भिक्खू संघातले एक एक भिक्खू चालला जाईल ना देवदत्ताकडं. समजलं का? कोण म्हणत आहे असं? आनंद. तर आनंद काय, बुद्ध काय म्हणते आनंदाले? अरे हे किती दिवस राहणार आहे? जसं एखाद्या कावरल्या कुत्र्याला त्याच्या जखमेवर मीठ चोळलं तर तो कुत्रा जास्त अजून पुन्हा चवताळते. समजलं ना? कावरलं कुत्र, त्या कावरल्या कुत्र्याच्या जखमेवर मीठ लावलं तर काय होते? पुन्हा चवताळते का नाही? तर तो अजाशत्रू राजाला माहित नाही. अजाशत्रू राजाला माहित नाही तिथं तो त्याच्या भिक्खू संघाले 500 भिक्खू संघाले चिवरा भिक्षापात्र दान करत आहे. तर ते अहितालाच जाणार आहे. काय जाणार आहे? अहितालाच जाणार आहे. म्हणजे ते किती दिवस होणार आहे? ते भूताले पुरण चारल्यासारखं आहे ना, असे लोक म्हणते ना. काय फायदा आहे म्हणजे त्याला देऊन? भूताले पुरण चारल्यासारखं असं करतात ना लोक, आहे का नाही? तर अशासारखंच आहे. तर ते देवदत्ताचे जे भिक्खू संघ आहे किती दिवस आहे? अधोगतीकडे जाणार आहे. बुद्धाला माहित होतं ते. आणि लक्षात घ्या, एक दिवस सारीपुत्ता आणि महामोगलायन त्या 500 भिक्खू संघाकडे
गेले होते एक दिवस. तर देवदत्त प्रवचन करत होता त्या 500 भिक्खू संघाला गयाशीष पहाडावर. तर पहाडावर माहित आहे का देवदत्त काय म्हणते तिथे बघा, म्हणते बुद्धाचा अग्रशिष्य सारीपुत्त आणि महामोगलान माझ्याकडे येत आहे म्हणते, माझ्याकडे येत आहे. मला असं वाटतं म्हणते बुद्धाचा भिक्खू संघ सोडलेला आहे, हे आपल्याकडे आले आहे का? पण ते आले नव्हते कायच्यासाठी, ते आले होते मन परिवर्तन करण्यासाठी. कोणाचं? भिक्खू संघाचं. तर हा देवदत्त काय म्हणते, मी थोडासा फिरून येतो म्हणते इकडून, थोडासा बाजूला जाऊन, ते परत तुम्ही ते सारीपुत्त महामोगलायन काय सांगते तर झाडाखाली, समजलं? तर सारीपुत्त महामोगलायन त्यांना प्रवचन करते त्या 500 भिक्खू संघाला, आणि तिकडून देवदत्त येतपर्यंत यायचं मन परिवर्तन करून घेते. ऐकून घ्या. आणि हे 500 भिक्खू संघ कोणाकडे परत येते? पुन्हा बुद्धाकडे. हे श्रेय कोणाला जाते? सारीपुत्त महामोगलायन. आता फक्त त्याच्याकडे माहित आहे का, फक्त समुद्र दत्त, एक 2-4 भिक्खू असे वगैरे, ते जास्त चापलुशीवाले नाही का, ते त्याच्यासोबत राहते. 2-4 म्हणा असे काहीतरी मोजके देवदत्तासोबत. कोकालिक वगैरे होता त्या काळामध्ये, सारीपुत्ताची निंदा करणार, त्याला रक्ताच्या उलट्या आल्या होत्या म्हणते. समजलं का? ही कहाणी मी संपवतो थांबतो. तर लक्षात घ्या, या देवदत्तानं काय केलं, या देवदत्ताने लक्षात घ्या, भिक्खू तो 500 भिक्खू संघ कोणाकडे आला? बुद्धाकडं. आता याचे पूर्ण भिक्खू संघच गायब झाला, बुद्धाकडे शिष्य झाला तो पुनच्च. आता देवदत्ताचं शरीर एवढा आजारी पडला, तो एवढा आजारी पडला, एवढा आजारी पडला, तर त्याच्या मनामध्ये एक भावना उत्पन्न झाली. लक्षात घ्या, कोणती भावना उत्पन्न झाली? की आता बुद्धाकडे प्रायचित्त करायचं, माफी मागायची. बुद्ध करुणा सागर आहे, दया सागर आहे, आपण बुद्धाकडे त्या कारुणिकांकडे गेलं पाहिजे. आणि मग देवदत्ताले पश्चाताप झाला, आणि मग तो निघत आहे. कुठून निघत आहे? त्यावेळी तथागत बुद्ध श्रावस्तीच्या जेतवनामध्ये वर्षावासामध्ये होते. आणि हा देवदत्त कुठं होता? इकडे होता, गयाशीष पहाडावर. मग हा निघाला. आता पालखीमध्ये त्याचं शरीर, त्याला उठता येत नव्हतं, बसता येत, पूर्ण शरीर खंगलं होतं, आजारी झाला होता, त्याचा रोगही वाढला होता. कोणाचा? एवढं मोठं अकुशल केलं ना त्यानं, अकुशल केलं का नाही? आणि देवदत्तानं माहित आहे का कोणाला मारायला लावलं? तेवढा चांगला राजा बिंबिसार राजा आहे का नाही, मारायला लावलं. किती मोठं घोर पाप केलं आहे का नाही, आहे का नाही? मग कोण भोगून नाही देईल का ते दुष्कर्म? त्याचा परिपाक, कर्माचा कर्म विपाक झाला, आणि त्याचा आजार जडला, त्याला अशक्त दुर्बल त्याचं शरीर झालं. आणि मग तो कोणाच्या दिशेने निघाला? बुद्धाच्या. तर आनंदानं निरोप दिला बुद्धाला. बुद्धा म्हणते देवदत्त तुमच्याकडे माफी मागण्यासाठी येत आहे. कोणाला म्हणत आहे? बुद्धाला. तर बुद्ध काय म्हणतात? आनंदा, तो माझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. पण नाही ना बुद्धा, ते निघाले आहेत, रस्त्यानं आहे, ते पालखीमध्ये आहे, त्याचे काही भिक्खू आहे, ते निघाले आहे तुमच्या दिशेनं जेतवनाच्या. नाही आनंदा, तो माझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. समजलं का? नाही नाही, त्याच्या अर्ध्यातच आलेले आहे, आता जवळच आलेले आहे, आता जेतवनापर्यंत पोहोचलेच आहे. नाही आनंदा, नाही भिक्खू संघ हो, तो माझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. मग आनंद पुन्हा म्हणते आता देवदत्त का नाही बिलकुल जवळच आहे. किती आहे? बिलकुल काही 5 मीटर अंतरावर, थोडशीच आहे, आता 2-4 किलोमीटर अंतरावर आहे. नाही आनंदा, देवदत्त माझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. आनंद तथागता बिलकुल आता श्रावस्तीच्या जेतवनाच्या बिलकुल दरवाजावरच आहे, ते गेटवरच आहे. नाही आनंदा, माझ्यापर्यंत देवदत्त पोहोचू शकणार नाही. तथागता बस काहीच उरलेलं, बस अंतर, बस आता आलेच आहे तुमच्या जवळ, येतेच तो आता. नाही आनंदा, तो माझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. आता जे पालखी वाहणारे जे लोक होते, त्यांना आंघोळ करासाठी, पाणी प्यासाठी तिथं जेतवनामध्ये एक तळं होतं, समजलं, त्याच्यामध्ये भरपूर चिखल होता. तर ते थकले होते पालखी वाहू, आणि देवदत्ताने उतावळी झाली होती, कारण त्या देवदत्ताला काय दिसत होतं? आपलं मरण दिसत होतं. आणि मराच्या अगोदर बुद्धाला काय मागायची होती? माफी मागायची होती. तर लक्षात घ्या, बुद्धाला माफी मागायची होती, तर तो माहित आहे का कोणाकडे निघाला? मग तो पोहोचणारच नाही, तो पोहोचणारच नाही असं कोण म्हणत आहे? तथागत म्हणत आहे. आणि तेवढ्यात त्याने ते पालखी खाली ठेवली, आणि ते फ्रेश व्हायला गेले, पाणी प्यायला गेले. देवदत्ताच्या डोळ्यावर अंधारी आली, आणि त्या तळ्यामध्ये तोही गेला, तर उभाच गाडल्या गेला, भूमिगतच झाला. समजलं का तुम्हाला? उभा त्या तलावामध्ये पूर्ण गड्ड्यात गेला. आता काही लोक म्हणतात ते जेतवनामध्ये तो गड्डा अजूनही तलाव आहे, कधी श्रावस्तीला गेले तर पाहिजा. समजलं का? त्याला काय जाळा लागलं का? बुद्धासारखा अंतिम संस्कार झाला का? उभा गाडल्या गेला, आहे का नाही? मग तो काही लोक म्हणते ना, आज भांडण झाले का तुला उभेच गाडीन म्हणते. तर हे असे दुष्कर्म कर्म विपाक झाला, त्याला काही करा लागलं का?
किती मोठं घोर महापाप केलं. अजातशत्रू बिंबिसार राजाला मारून टाकायला लावलं, संघात फूट पाडली, हत्ती सोडला, दगड, म्हणजे किती संघामध्ये महापाप. तुम्ही फूट पाडत असाल इथं बसल्या उपासक उपासिकांना, तुमचं असंच होईल देवदत्तासारखं, लक्षात घ्या. म्हणून फूट पाडू नका. हे देवदत्तासारखं तुम्ही ते पूर्ण भूमिगत व्हा, तलावामध्ये चालले जा. समजलं का? अधोगतीचं दुर्गतीचं मरण येते, चांगलं मरण येत नाही. पण देवदत्तानं माहित आहे का, जाता जाता एक वाक्य म्हटलं आहे, ते मस्त आहे, मिलिंद प्रश्नामध्ये आलेलं आहे. मृत्यूवेळी त्याच्या तोंडामधून, देवदत्ताच्या तोंडामधून शेवटचे वाक्य पडले कोणते, ते मस्त आहे. इमेही अट्टेही तमग्गं पुग्गलं देवाती देव नरदस दम्म सारथी समंत चक्कू सत्त पुण्य लक्षणं पानेही बुद्धं शरणं उपेमेती. बुद्ध सर्व पुरुषांमध्ये सर्वोत्तम आहे, देवांचेही ते देव आहे, सर्व पुरुषांचे मार्गदर्शक आहेत, ते सर्व दृष्टी आहेत, सर्व पुण्य लक्षणांमध्ये सजग आहेत. याच कारणांमुळे मी प्राणपणाने बुद्धाचे शरण स्वीकारले आहे. देवदत्ताचे हे अखेरचे वाक्य त्याच्या तोंडामधून बाहेर पडले. समजलं का? त्यांच्या शिष्याने ते ऐकलेले आहे. पहा, मृत्यूवेळी त्याच्या तोंडातून हे वाक्य बाहेर पडलेलं आहे. समजलं तुम्हाला इथपर्यंत? तर देवदत्ताचं जसं झालं, संघामध्ये फूट पाडली, त्याने महापाप केलं, तर त्याचे असे हाल झाले, कर्मविपाक झाला, तर तुमचं व्हायला वेळ लागणार. कर्म विपाकातून कोणाची सुटका नाही, आमचीही नाही. कराल तसे भराल, पेराल तसं उगवण. मग अशी दृष्ट भावना ठेवायला पाहिजे का? बुद्ध म्हणतात शत्रूंचं जेवढं नुकसान करत नाही, शस्त्र जेवढं नुकसान करत नाही, तेवढं दृष्ट मन करत असते. काय करत असते? तुमचं मन, दृष्ट मन हे काय करत असते? नुकसान करत असते. दृष्ट मनामध्येच तर उत्पन्न होते ना युद्ध करण्याचं, दृष्ट मनामध्येच तर उत्पन्न होते, त्याचं वाईट झालं पाहिजे म्हणून. तुमच्याकडे दृष्ट मन आहे का? दृष्ट भावना. जसं तुम्हाला माहित पडलं तुमच्या वैरीचं याचा ऍक्सिडेंट झाला, एक पाय तुटला, तर नाही तुटला नाही, तो जागेवरच खतम व्हायला पाहिजे नव्हता, तर हे कोणतं मन झालं? दृष्ट मन. तर बुद्धासारखं, बोधिसत्वासारखं, सावित्री आईसारखं, बाबासाहेबांसारखं मन ठेवा. बरं झालं ते बाबासाहेबाच्याच मनात आलं. कोणतं? तुम्हाला अंधारातून बाहेर काढण्याचं. तर कोणतं मन असलं पाहिजे आपल्याकडं? बोधिसत्वाचं मन असलं पाहिजे. कोणतं? मग अजातशत्रूचं काय झालं? तर अजातशत्रू मग सुधारला. पण सुधारण्याचं काम कोण केलं? राजवैद्य जीवकानं अजातशत्रूचं मन परिवर्तन केलं. कसं? अरे अरे म्हणे, देवदत्ताच्या नादी लागून तू तुझ्या पित्याला बिंबिसाराला ठार मारलं, बुद्धावर तुनं षड्यंत्र केलं, तुनं एवढं मोठं महापाप केलं. आता तरी तो देवदत्त तर गेला, पण आता तरी तू सुधर. अजातशत्रू मग सुधारला. आणि अजातशत्रू हा इतका महान राजा, त्यांनी राजगिरीमध्ये सप्तपर्णी गुफामध्ये पहिली धम्मसंगीती भरवली, पूर्ण खर्च केला. पहा, कोण? पहिली धम्मसंगीती कोणा भरवली? अजातशत्रूनं. पण सगळ्यात मोठं धम्माकडे, बुद्धाकडे आणण्याचं श्रेय जीवकलाच जाते. त्यांनीच बुद्धाकडे वळवलं. कोणाले? अजातशत्रूला. कारण त्याच्या दरबारातला होता तो राजवैद्य. लक्षात घ्या तुम्हाला. आणि हा अजातशत्रूनच पहिली धम्मसंगीती भरवली, महाकाश्यप भिक्खूंना घेऊन. समजलं का? मग नंतर ते काला अशोकनं वैशालीला, नंतर मग सम्राट अशोकांनी. समजलं तुम्हाला? तर ही घटना मी सांगणार नाही. तर ही मार्गशीर्ष पौर्णिमेचं महत्व, ज्या दिवशी नालागिरी हत्ती बुद्धाला शरण आला, जो सोडलेला होता तो नालागिरी हत्ती बुद्धाला शरण आला, ती पौर्णिमा कोणती? मार्गशीर्ष पौर्णिमा. बिंबिसाराची भेट, बुद्धाची पहिली भेट कुठं? राजगिरीला झाली. ती कोणती? मार्गशीर्ष पौर्णिमा. आता हिंदू धर्माचं मी 5 मिनिटांमध्ये सांगतो आणि थांबतो, की हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष पौर्णिमेचं महत्व कसं आहे. इथं देवदत्त कोण आहे? देवदत्त बुद्धाचा शत्रू आहे का मित्र आहे? पण या मार्गशीर्ष पौर्णिमेला मला तरी असं वाटते, या मार्गशीर्ष पौर्णिमेला हिंदू धर्मामध्ये, ब्राह्मण धर्मामध्ये दत्त जयंती आहे. सांगा आता. आणि हा म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमेला देवदत्त भूमिगत झाला, आणि हिंदू धर्मामध्ये देवदत्त काय आहे? दत्त जयंती आहे. सांगा आता. दत्त जयंती, दत्त जे आज तुम्हाला सरनेम दिसते का नाही, संजय दत्त वगैरे, दत्त सरनेम आहे का नाही? बुद्धाच्या काळामध्ये राजदत्त, समुद्र दत्त, सुदत्त होताच ना अनाथपिंडक. हे दत्त जे सरनेम आहे, हा देवदत्त. तर हिंदू धर्मामध्ये मला असं वाटते प्रतिक्रांतीच्या नुसार, की देवदत्ताचा अंत झाला मार्गशीर्ष पौर्णिमेला, आहे का नाही? पण यायनं काय चालू केली? दत्त जयंती. काल्पनिक, त्याला 3 मुंडके आहे. दत्त जयंती त्याच दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमेला. आता आमची देवदत्ताची कहाणी हे आहे, पण यायची ब्राह्मणी त्यानं दत्त जयंती असते मार्गशीर्ष पौर्णिमेला. आता दत्त काय असते? श्रीपाद वल्लभ
दिगंबरा म्हणते का नाही त्यांना नागडे आणि त्यांना 3 मुंडके दाखवते श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आता श्रीपाद शब्द कुठला आहे आपण म्हणतो का वंदनामध्ये श्रीपाद सरोरुहे श्रीपाद कमलाची बुद्धाची मी काय करतो पूजा करतो. आता वल्लभ शब्द कुठला आहे वल्लभी तर हे बौद्ध विद्यापीठाचं नाव आहे वल्लभी गुजरातमध्ये आता आहे त्याचे अवशेष समजलं का. तर यांना किती मुंडके दाखवलेले आहेत 3 ब्रह्मा विष्णू महेश ते असे म्हणतात पण ते पाहिलं तर म्हणलं तर हे प्रतिकात्मक बुद्ध धम्म काल्पनिक देवता आहे ते. त्याच्या आईचं नाव काय आहे सती अनुसया. सती शब्द पाली आहे पालीमध्ये म्हणतात सम्मा सती स्मृतीला पालीमध्ये सती म्हणतात आहे का नाही. आणि अनुसया हा शब्दही पालीचा आहे अनुश्रय ज्याचे अनुश्रय नसतं अनुश्रय हा संस्कृत शब्द आहे पण अनुसया हा पाली शब्द आहे त्याच्या आईचं नाव आहे. तर हे तुम्हाला म्हणजे दत्त जयंती जे चालू केली किंवा त्याला दत्तात्रय जयंती म्हणतात ही दत्तात्रय जयंती कुठे होते चागळी पूर्ण भारतात होते आणि सगळ्यात मोठी दत्तात्रय जयंती आपल्या महाराष्ट्रामध्ये माहूरगडला होते. आणि माहूरगड हे कुठे आहे नांदेडला. आणि माहूरगड काय आहे बुद्धाच्या लेणे आहे की नाही बावरी भिक्षूचं ते ठिकाण आहे. आणि दुसरी गोष्ट जाता जाता म्हणून दत्त जयंती तर आहेच ब्राह्मण धर्मामध्ये हिंदू धर्मामध्ये या मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णा जयंती आहे. आता अन्नपूर्णा कोणता आहे तुम्हाला माहित आहे सुजाताच्या दाशीचं नाव काय होतं पूर्णा होतं. सुजाता बरोबर ते खीर घेऊन गेली होती. आणि पूर्णा कुठची आहे तिथलीच आहे बुद्धगयेचीच पूर्णा आहे दाशी आणि बुद्धगयेचीच कोण आहे सुजाता. पूर्णालेच अन्नपूर्णा म्हणतात बुद्धासोबत खिरीचं अन्न घेऊन गेलतील ते तिलेच पूर्णाही म्हणतात पालीमध्ये पुन्हाही म्हणतात ना तिलेच अन्नपूर्णा म्हणतात. आता हे अन्नपूर्णा चोरली न्यायने देवी बनवली. एवढंच नाही तर अन्नपूर्णेचं मंदिरही बनवलं त्याने बुद्धगयेच्या विहारासमोर जे भांडण चालू आहे का नाही तिथं 5 पांडव आहे शिवलिंग आहे पण अन्नपूर्णा माता मंदिर आहे तिथं लिहूनच आहे बोर्ड. आता ही पूर्णा अन्नपूर्णा पूर्णा हे कोण आहे बुद्धाकडे ते पाहायला गेलती ना तिनंच निरोप पाठवला ना बुद्धाकडे. काही एक माणूस बसलेला आहे एक पुरुष बसलेला आहे अस्थिपंजर हे पूर्णा सांगत गेली नसते सुजाताला तर पूर्णाचाही तितकाच महत्वाचा रोल आहे का नाही. तर ही बुद्धगयेचीच होती अन्नपूर्णा तिथं मंदिर बसवलं त्याने काल्पनिक देवीचं महाबोधी महाराज अन्नपूर्णा. आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्णा नावाची नदी आहे का नाही पूर्ण मराठवाड्यामध्ये वाहते. तर महाराष्ट्रामध्ये या पूर्णा दाशीचं जे सुजाताची दाशी तिचं नावही आहे. तर ही अन्नपूर्णा जयंती आणि हे दत्त जयंती आज हिंदू धर्मामध्ये साजरी केली जाते. हे प्रतिक्रांतीच्या रूपामध्ये आहे समजलं का. मी ते सांगणार नाही पण सांगावं लागतं थोडंफार. तर देवदत्ताचं काय झालं नाही तर दत्त जयंती त्यानं चालू केली मार्गशीर्ष पौर्णिमेमध्ये हेच ते मार्गशीर्ष पौर्णिमेचं महत्व आहे. तर आज या ठिकाणी या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या निमित्तानं मी सगळ्यांप्रती मंगलाची कामना करतो. बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाच्या बलानं तुमचं तुमच्या परिवाराचं सर्व मनुष्य मात्रांचं आणि प्राणी मात्रांचं मंगल जय मंगल हो. भवतु सप मंगल भवतु सप मंगल भवतु सप मंगल. माझा हा व्हिडिओ नोबल ट्रूथ युट्यूब चॅनलला सर्वांना सबस्क्राईब करा पुढे न्या. भवतु सप मंगल. ठीक आहे.